माझ्या महाराष्ट्रातील एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, मायनॉरिटी, गरीब, मराठा, बहुजन समाजाच्या लोकांनो, तसेच स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता, इन्सानियतला मानणारे आणि संविधानाला मानणाऱ्या सर्व लोकांनो, मग तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, मानवता हीच माणसाचा धर्म आहे. बघा दादांनो, आमच्या भारत देशामध्ये तथागत बुद्धांनी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवतेच्या मार्गाने या भारत देशाला एवढं डेव्हलप केलेलं होतं की बघा, मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर 93ला अर्थक्वेक आलं, भूकंप आलं आणि 1 मिनटामध्ये त्यांनी लाखो पशु पक्षी मानव जे लिव्हिंग थिंग राहतात पृथ्वीवर त्यांना एक जमिनीत गाडून घेतलं. त्यानंतर पाऊस येतो, पशु पक्षी मानवाला ते वाहून घेऊन जाते. तसंच वादळ येतो, पशु पक्षी माणसांना ते उडवून घेऊन जातात. याचा अर्थ सगळ्यात मोठा निसर्ग आहे. निसर्ग नाराज झाला की तो कोणी असो त्यांना तो म्हणजे संपवतो, हे करतो. आणि त्यानंतर मानव आणि निसर्गाचं हे कनेक्शन आहे, हे मी तुम्हाला प्रूव्ह करून सांगतो आहे. बघा, आपण शेतीमध्ये एक दाणा गव्हाचा टाकतो, काही दिवसानंतर पाऊस येतो, जमीन ओली होते, 80-90 दिवसांना शेकडो दाणे निघतात. म्हणजे हे उत्पत्ती ही निसर्गातूनच होते. तसंच माणसाची, पशु पक्षी मानव हे म्हणजे जवान झाल्यानंतर त्यांचं मिलन होते यंग झाल्यानंतर, आणि तिथून तिसऱ्याची उत्पत्ती त्याला वेळ लागतो. आपण बघता पक्षी बघतो आपल्या डोळ्याने, त्यांचं मिलन होते, त्यानंतर ते कोण म्हातारा आहे कोण आहे काही नाही, सॅटिस्फॅक्शन. त्यानंतर आपण कुत्रे बघतोय, आपल्या नजरेने बघतोय, ते बघतात का हा आजारी आहे, हा बुडा आहे, म्हातारा आहे, सॅटिस्फॅक्शन. आणि माणसाचंही तसंच आहे. जेव्हा मेल आणि फिमेल जेव्हा त्यांचा संगम होते 9-9.5 महिन्यात तिसरी व्यक्ती बाहेर निघते. याचा अर्थ निसर्ग आणि माणसाचं कनेक्शन आहे. तेव्हा बुद्धाने सांगितलं की मी वास्तव्यवादी म्हणजे जे घडतं आहे मी तर्कशुद्ध बुद्धीने विचार करतो, जे काय घडतं डोळ्यांनी बघतो त्यालाच आम्ही मानतो. आणि स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय मार्गाने बुद्धांनी या देशाला सोन्याची चिडिया केली होती. म्हणजे आमच्या देशाचं GDP त्यावेळेस 25 ते 30% होतं. आणि आमच्या देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवतेच्या मार्गाने नॉलेज घ्यायला, शिक्षण घ्यायला बाहेरच्या देशातले लोक हे तक्षशिला आणि नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये यायचे. आणि त्या लोकांनी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवतेच्या मार्गाने नॉलेज घेऊन त्यांनी आपल्या देशातील म्हणजे दुसऱ्या देशातील लोकांनी तिथल्या मुलांना, कारण आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला नॉलेजची गरज आहे म्हणून शाळेत जातो, त्यांनी सायन्स आणि मॅथ टाईम या बेसिसवर लोकांना एज्युकेशन देऊन लोकांसाठी रोजगार क्रिएट करून, एम्प्लॉयमेंट क्रिएट करून त्यांनी 2 इन्कम तयार केलं आणि देशाची उन्नती करत आहेत. पण माझ्या देशाचं काय होत आहे हे मी जगाला सांगू इच्छितो. बघा दादांनो, बुद्धाने त्या काळात औरंगाबादला अजंठा वेरूळ आहे ते माणसानेच केलेले आहेत. म्हणजे किती आम्ही टॅलेंट येतो आणि जग आज आम्हाला सोन्याची चिडिया आजही समजतो आहे. मग एवढी मोठं डेव्हलपमेंट काय झालं? बघा दादांनो, आमच्या देशातला जो मोगल आणि पंडितचा अवलाद युरेशियन ब्राह्मण, जगातले टेररिस्ट, जो पहिला प्राईम मिनिस्टर झाला, या देशाचा दुश्मन, तो स्वतः सांगतो भारत एक खोजमध्ये की आर्य विदेशी ब्राह्मण हे युरेशियातून आलेले आहेत. आज जे आतंकवादी संघटना आहे, आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे पार्टीज, काँग्रेस, RSS जनसंघ आणि अलायन्स, त्याचा हेड चित्पावन ब्राह्मण हा मोहन भागवती म्हणतो की आम्ही लोकांनी हजारो वर्षापर्यंत इथल्या 90% बहुजन समाजाचं मूल निवासी लोकांचं शोषण केलं आणि त्यांना गुलाम करून ठेवलेलं आहे. तर बघा दादांनो, काय केलं यांनी 10वा मौर्य राजा बृहदत्तची कपट बुद्धीने हत्या केली. आणि जे बुद्धाचे प्रसारक होते, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, कधीपासून? बुद्धांपासून. त्यांचं डोकं कापून शराव नदीमध्ये फेकून दिलं. आणि त्या दहशतीमुळे ते बिचारे बुद्धाचे प्रसारक ज्याला जिथं मिळाली तिकडे, कोणी थायलंड, कोणी जपान, पडून गेले बिचारे. आणि या लोकांनी जाती व्यवस्था केली. काय म्हणतात? ब्रह्माच्या तोंडातनं ब्राह्मण, भावतनं क्षत्रिय, बिंबीतनं वैश्य. म्हणजे ब्राह्मण हा या देशातला मालक, हा शिक्षण शिकणार. क्षत्रिय यांनी शेती करायची आहे, शेतीत काम केलं त्याला बॉडी बनेल. पण त्यांनी
त्याची गुलामगिरी करायची आर्य बामणाची, कारण तो देव आहे. त्यानंतर क्षत्रियांनी धान्य पिकवलं तर वैश्याने विकायचं, पण त्यांनी क्षत्रियाला नाराज नाही करायचं आणि हा मालिक त्याची त्यांनी गुलामगिरी करायची. आणि आमच्या जे मूल निवासी लोक आहेत त्यांचं 7,400 जातीमध्ये डिवायडेशन करून या लोक म्हणतात तुम्ही शूद्र पायातनं जन्माला आलेत. आणि बघा दादांनो, आमच्या 7,400 जातीवर डिवायडेशन केलं. आणि हा निसर्गाचा नियम आहे, पशु पक्षी मानव हा खाणार तर घाण बाहेर काढणार. तर शूद्र म्हटले अतिशूद्र म्हणजे जे यांचे रात्रभर दिवसभर घाण करतील, दुसऱ्या दिवशी हाताने उचलून टोपलीत टाकून ते गावाच्या बाहेर फेकायचं म्हणजे अनुसूचित जाती. कुणाचं कुत्रा मेलं ते फेकायचं म्हणजे जेवढे नीच काम आहेत हे करायचं, तो म्हणजे अनुसूचित जाती. आणि जंगलामध्ये हे आदिवासी राहायचे अनुसूचित जमाती. तर बघा दादांनो, आम्ही जिनियस कोम आहोत. आम्ही जंगलाचं आमचं वास्तव्य आहे, इतिहास आहे. आणि त्यानंतर त्या जातीची रिजवा नावाची कास्ट होती, ही साऊथमध्ये होती. हे नमुद्रिपात खुद आर्य विदेशी जगातले टेरिस्ट ब्राह्मण यांनी 3 वर्षाची मुली आणि बाईच्या अंगावर छातीवर म्हणजे कपडे असले त्याची 2 साईडची छाती कापायचे. आणि शूद्राची जर लग्न झालं तर पहिले 5 दिवस यांनी भोग करायचं. आणि शूद्राचं बाईचं नवरा मरण पावला त्याला चितेवर जिवंत जाळायचं. आणि दादांनो, हे बॅचलर आलेले आहेत. यांनी काय केलं, जेव्हा मनुष्य यंग होतो, मेल आणि फिमेल त्यांना संगम करण्याची गरज आहे, मिलन होते त्यांचं, हे तर नैसर्गिक आहे. तर राजा काय करायचा, 5-5, 7-7 बायका करायचा. वैश्य पण करायचं, कारण वैश्याच्या घरात पैशाची कमी नाही, ड्रायफ्रूट लागलेलं आहे, मदिरा होतं त्या काळात, नॉनव्हेज खातो आहे. तर राजा किती बायांना भोग करणार, बाया आमच्या 1-2 दिवसभर 3. ते हे त्याच्याकडे प्रॉपर्टी म्हणजे बघा, त्यांनी लढाई लढली, प्रॉपर्टी हिशोब करायला कोण राहील, ज्याला गणित येईल तोच करेल ना. आणि हा वैश्य याच्याही घरात हिशोब करायला पाहिजे, हा धंदा करतो आहे. तर हे मुनिमजी आणि पूजापाठ, कारण आमच्या बायका ह्या इथल्या होत्या, हा देव होता ब्रह्माच्या तोंडातनं जन्मलेला. तर यांनी त्यांच्या घरात हा याचं वास्तव्य. आणि ते काय समजायचे, कारण त्यांना बुद्धी नव्हतीच, त्यांना शिक्षणाचं अधिकारच नव्हतं. तर ते समजायचे हे सगळं काही ना ब्रह्माच्या आशीर्वादानं होत आहे, देवाचं. आणि यांच्या पिढ्याने पिढ्या होत गेल्या, हे तर मानसिक गुलाम होत गेले. आणि अशा पद्धतीने यांनी 90% मूल निवासी बहुजन समाजाचा लहान मुली, मुलं, स्त्रिया आणि पुरुषांवर अन्याय, अत्याचार, बलात्कार, रेप करत कंटिन्युअसपर्यंत सुरू आहे. आणि मी तुम्हाला समजवण्यासाठी सांगतो, 10व्या सदीमध्ये संत झालेत, शूद्र अतिशूद्र संत. आणि त्यांनी समाजाला सांगितलं की दादांनो, कारण आम्ही मौर्यवंशी नागवंशी मानवतावादी आहोत, हा देशच बुद्धाला मानणारा मानवता स्वातंत्र्य समता अहिंसेच्या मार्गाने चालणार होता. तर यांनी काय आमच्या संतांनी शूद्र अतिशूद्राने समाजाला सांगितलं, अरे तुम्ही देवाचे पोरात कोणी उचित मिळून मिसळून जा. आणि समाज ऐकत होता. तर त्यामुळे काय इफेक्ट झालं की हे जे क्षत्रिय आणि वैश्य होते हे आमच्या बायांजवळ झोपायचे 8-8 दात आहे. तर मला सांगा, आज मी वास्तव्य उदाहरण देतो तुम्हाला. ब्राह्मणाची पोरगी एस.सी समाजामध्ये आहे, मराठाची पोरगी ओबीसीमध्ये आहे, ओबीसीमध्ये एस.टीची पोरगी मराठामध्ये आहे. तर आम्ही एकमेकांना काय करतो दादा, एस.सीची पोरगी क्षत्रियाच्या वैश्याच्या घरी आहे, तर आम्ही एकमेकांचं आम्ही हे करतो ना, मारतो का एकमेकाला, सासू सासऱ्यांना, की बाबा रे तुम्ही पोरबाळा केलं, चला शेवटी आपण मानव आहोत. तर याच्यापेक्षा क्षत्रिय आणि वैश्य यांनी काय केलं, बाहेरनं लोक आलेत, मोगल यांनी मोगलांना बोलवलं. आता मोगल आल्यानंतर मोगलांनी सुद्धा आमच्या बाया केल्यात. आता मी तुमच्या घरात आल्यानंतर मी तुमच्या ऐकणार ना. तर हे मोगलांच्या घरी तानसेन म्हणून पूजापाठ आणि आमच्या बायाचं घराला, कारण यांचं एम काय होतं की आमचं शोषण करणे. आणि आजसुद्धा मी जगाला सांगू शकतो 21व्या सदीत, बघा हे किती क्रूर आहेत, हे मी प्रूव्ह करून सांगतो आहे. आणि भारतातल्या एस.सी एस.टी ओबीसी शिकलेल्या लोकांनो, मायनॉरिटी लोकांनो, अजूनही विचार करा किती क्रूर आहेत ते. बघा त्यानंतर यांनी काय केलं, संतांचं इफेक्ट झालं क्षत्रिय वैश्यवर. त्यांचं पोर्तुगीज आलेत बिझनेस करायला, डच आलेत. त्यांनी शूद्र अतिशूद्र लोकांना दयामया मानवतावादी होते आणि मोगली होते.
त्यांनी काय केलं, ज्या लोकांवर अन्याय अत्याचार होते शूद्रांवर, त्यांना म्हटलं की तुम्ही आमचा धर्म घ्या, ईसाई धर्म, ख्रिश्चन धर्म आणि मुस्लिम धर्म, आम्ही तुमचे केलं बिचाऱ्यांनी. ते मानवतावादी होते. आणि असं करत 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 आमच्या देशामध्ये 16व्या सदीमध्ये दादांनो 600 ते 650 राजे होते, मोगल आणि क्षत्रिय आणि डच पोर्तुगीज पण होते. तर पहिली क्रांती याला जगसंत श्रेष्ठ तुकाराम 1608चा जन्म. काय सांगितलं त्याने? संस्कृतच्या ग्रंथाचं मराठीमध्ये, अरे बाबांनो, तुम्ही देवाच्या पोरात आमचे शूद्र अतिशूद्र माणसं बाया लाखो करोड लोकांनी आहुती दिली मानवतेसाठी. आणि दादांनो पांडुरंग विठोबा म्हणजे त्यांनी बुद्धाला जागवलं. आज जी बुद्धाची मूर्ती बघता तुम्ही, पांडुरंग विठोबा बुद्ध. आणि अशा महान जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजाला यांनी 42 वर्षी त्याचं खून केलं आणि देऊगावच्या नदीमध्ये फेकून दिलं. सांगा, जिवंत माती कधी स्वर्गात जातो का? झाली पहिली क्रांती. कोणी केली? शूद्र अतिशूद्र लोकांनी. त्यानंतर बघा तलवारीची क्रांती झाली, रक्ताची क्रांती. शहाजी राजे भोसले 1594चा जन्म. आई जिजाऊ 1598. शिवाजी महाराज 19 फेब्रुवारी 1630चं. तर आमच्या शहाजी राजांचं मृत्यू झालं तर हे आई जिजाऊला म्हणतात तुला सतीप्रथेला जावं लागेल. तर आमचे शिवाजी महाराज आणि जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचं 20 वर्षाचा फरक आहे. तर आई जिजाऊने काय केलं की आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराजला तुकाराम महाराजा कीर्तनात बसवलं. तर किती वर्षाचे राहिले असेल? 13-14 वर्षाचे. आणि आमचे शिवाजी महाराज त्यांच्या हाताखाली मुसलमान सरदार होते. कोण होते ते? शूद्र अतिशूद्र आणि बहुजनांचे लोक होते. आणि आमचं शिवाजी महाराजांचं वास्तव्य हे केरळापर्यंत होतं. 1663ला डच आणि मोगल जे बाहेरनं आलेत त्यांनी म्हटलं की शूद्र अतिशूद्र लोकांना आम्ही लेबर म्हणून बाहेरच्या देशात पाठवतो. काय म्हटले आमचे शिवाजी महाराज? खबरदार, माझ्या शूद्र अतिशूद्र लोकांना तुम्ही जर घरात जरी बंद केलं ना, दरवाजातून चिरून टाकेल. आणि कृष्णा भास्कर कुलकर्णींनी महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला, सगळ्यांच्या समोर चिरून काढलं. न अशा महान शूद्र राजा जगातला टॅलेंटेड, त्याचा मृत्यू 1680मध्ये त्यांनासुद्धा मारण्यात आला. त्यांचा मुलगा 1657 संभाजी महाराज, ज्यांनी 11 ग्रंथ लिहिलेले होते आणि एक सुद्धा लढाने, जगातला टॅलेंटेड राजा हा मोगल म्हणजे औरंगजेब हा मराठवाड्यात होता, निजामच्या अंडर होतं. या लोकांनी मिळून त्याचे 32 तुकडे करून भीमा कोरेगाव 50 किलो नदीत फेकून दिलेत. त्यानंतर सकाळी आमच्या बाया गेल्यात कपडे धुवायला, तर वडू बुजुर्ग राहण्याला गायकवाड महारची बायको पण गेली, 3 किलोमीटर दूर आहे. आणि यांनी दवंडी दिलेली होती की जो कोणी हात लावेल त्याला काटण्यात येईल. त्या बाईने गेली घरी कपडे धुवून आणि सांगितलं नवऱ्याला की असं असं झालं आहे. गायकवाड महार हा अंधारात गेला, त्याने त्या प्रेताला शिवलं, रात्रीला अंधारात आणून आपल्या घरामध्ये अंगणामध्ये अंत्यविधी केलं आणि समाधी बनवली 1689 32व्या वर्षी. आणि आज हे क्रूर लोक, जगातले देशद्रोही लोक, क्षत्रिय वैश्य आणि हे लोक खुशी मनवतात याच पुण्यामध्ये. आणि गुढीपाडवा कुठंच नाही आहे. आणि महाराजांचं डोकं उलटं लटकवतात आणि तिथं साखरेची गाठी ठेवतात आणि खुशी मनवतात. त्यानंतर बघा गुरु गोविंद सिंग साहेब नॉर्थमध्ये पंजाबमध्ये शूद्र होते बिचारे 1667ला. आणि त्यांनी तलवारीची क्रांती केली, अन्यायाबद्दल लढले आणि बिचारे गुरु गोविंद सिंग साहेब शिरोमणी झालेत. अशा गुरु गोविंद सिंग साहेबांच्या फॅमिलीला 1707मध्ये पूर्ण फॅमिलीला मारून टाकलं. त्यानंतर आमची आई आदिवासीची अहिल्याबाई शिंदे, जिचा जन्म नगर डिस्ट्रिक्टमध्ये झाला आहे, आजच्या अहिल्यानगर. बिचारे आदिवासी धनगर समाजाची होती. ते मेंढरू आणि बकरे यांना जंगलामध्ये पालापाचोरा खायला घालतात. संध्याकाळ झाली बिचारे की शेतीमध्ये बसतात, त्याची लेंडी आणि लघवीने खत बनतो आणि शेतकऱ्यांकडून पैसे घेतात आणि आपलं गुजारा करतात. अशी आमच्या अहिल्याबाई शिंदेचं लग्न हे होळकरसोबत झालं, शिवाजी महाराज वंशजाशी. आणि होळकरचं जेव्हा निधन झालं तिला म्हणतात की सतीप्रथेला जा. विरोध केला तिने, तलवार घेऊन रडली, इंदोर शहर बसवलं. बघा आमच्या बाया किती टॅलेंटेड आहेत. आणि बिचारी 1795ला मरण पावले. त्यानंतर इंग्रज हे 1750च्या जवळपास आलेले आहेत.
इंग्रज हे पूर्ण जगामध्ये वास्तव्यात होते, म्हणजे व्यापारी करत होते, व्यापार करत होते, ते बिझनेस करत होते. तर ते स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, मानवतेला मानणारे होते. आणि बघा दादांनो, 1813मध्ये त्यांनी इथल्या पुरुषांसाठी शाळा काढली. आता शाळेमध्ये शिकवणारे कोण कोण शिकलेले आहेत? या लोकांनी बघा किती क्रूर आहे. हे जे OBC मधले किंवा माझ्या समाजातही होते एस टीमध्ये, या लोकांना जे श्रीमंत होते, ज्यांच्याकडे 200-200, 500-500 एकर जमीन, त्या लोकांकडे काय केलं, त्यांनी काळी टोपी, दंडा आणि हाफ पॅन्ट घालून ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. कारण 4-4, 5-5 बायका. आता त्यांच्याकडे जेव्हा प्रॉपर्टी ते काय करायचं आहे, मुनीमजी म्हणून यांना ठेवलं आणि पूजापाठ करायला. तर तिथे यांची उत्पत्ती सुरू झाली. कितीला करणार ते? अशा पद्धतीने यांनी आपलं प्रोडक्शन वाढवलं. पहिले 10%, नंतर हे इंग्रज आलेत, नंतर हे, असं करत करत यांचं प्रोडक्शन वाढत चाललं. आणि बघा, 1 जानेवारी 1848ला राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी पहिली शाळा काढली महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी पुण्यामध्ये. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, माता रमाई आणि फातेमा शेखने. आणि 1856ला शूद्र नारायण गुरूचा जन्म झालं. त्यांनी शिवजीचे 40 मंदिर बनवले साऊथमध्ये आणि सांगितलं, आतंकवादी, देशद्रोही, आर्य विदेशी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, बलात्कारी, खुनी लोकांना अजिबात येऊ द्यायचं नाही. 26 जून 1874चं जन्म झालं आरक्षण शाहू महाराज. आणि 15 नोव्हेंबर 1875चा जन्म भगवान बिरसा मुंडा. बिचारा आदिवासी होता, मौर्यवंशी, नागवंशी, आणि त्यांनी ख्रिश्चन धर्म घेतलं होतं. 1900मध्ये त्याला जेलमध्ये पॉयझन देऊन मारण्यात आलं. आणि हा 60 वर्षांतर पैदा झाला, मौर्यवंशी, नागवंशी, खोटा आदिवासी म्हणतात. म्हणजे मी सांगू इच्छितो की किती क्रूर लोक आहेत, कितीपर्यंत हे शोषण करत आहेत. जगाच्या पाठीवर असंच शोषण कुठल्या तरी कंट्रीमध्ये का? ही मी युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनला आणि मानवतावादी कंट्रीजना विचारतो. चायना असो, जापान असो, अमेरिका असो, कोणतीही कंट्री, रशिया असो, असा अत्याचार आणि शोषण कुठं आहे का? त्यानंतर बघा, 1879चा जन्म मिसाईल मॅन निडल आजाच्यापासून पेरियार रामास्वामी साऊथमध्ये. आणि त्यानंतर 14 एप्रिल 1891ला विश्वरत्नाचा जन्म झाला बाबासाहेब आंबेडकर. 1902ला शाहू महाराजांनी 85% समाजाला 50% रक्षण दिलं, सिक्युरिटी दिली SC ST OBC मायनॉरिटी लोकांना. आणि दादांनो, 1919मध्ये इंग्रजांना माहीत होतं हे जगातले टेररिस्ट कुड लोक आहेत, यांचं ज्युडिशमध्ये 3% आणलं. आणि बघा दादांनो, 1919मध्ये जेव्हा बाबासाहेब बाहेरनं शिक्षण शिकून आलेत, बॉम्बेच्या झोपडपंथी राहत होते. आमच्या कोल्हापूरचे शाहू महाराज यांनी मुनीमजीला पाठवलं की बघा कुठं बाबासाहेब राहतात. ते परत आलेत, स्वतः गेलेत दादांनो शाहू महाराज मुंबईच्या झोपडपट्टीत. आणि काय म्हटले, ओ बाबासाहेब, तुम्ही ज्ञानाचे राजे, मी रयतेचा राजा, आपण दोघांनी म्हणून 85% समाजाला स्वाभिमानी बनवू. स्वाभिमान म्हणजे शिक्षण, रोजगार, हेल्थ. कोणतं शिक्षण? सायन्स आणि मॅथने शिक्षण. रोजगार देऊ आणि आपण या देशातलं लोकांचं डेव्हलपमेंट करू, एम्प्लॉयमेंट देऊ त्यांना, आणि देशातील माणसांना स्वाभिमानी बनवू. आणि दादांनो, आमच्या शाहू महाराजांनी 1920मध्ये माणगावला परिषद घेतली बहुजनांची आणि सांगितलं की आजपासून या देशाचं नेतृत्व विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर करतील. आणि अशा महान, जेव्हा 1902ला आरक्षण दिलं, तर हा आतंकवादी, देशद्रोही बाल गंगाधर टिळक कोल्हापूरच्या मिरजेवरून जाऊन म्हणतो, का रे शेतकऱ्यांनो, कुणबट्यांनो, तुम्ही पार्लमेंटमध्ये वखर आणणार का? ऐका गरीब मराठा OBCच्या लोकांनो, SC STच्या लोकांनो, शिकलेल्या लोकांना सांगतो मी. आणि दादांनो, अशा महान आरक्षणचे जनक शाहू महाराजांचा मृत्यू हा 6 मे 1922ला होतो. वयाच्या आठवत त्यांनासुद्धा पॉयझन देऊन मारण्यात आले. 6.5 फूटचे राजे आमचे एका बुक्कीने रेड्याला बसवत होते. सांगा दादांनो. त्यानंतर बघा, 1869ला जगातला सगळ्यात टॅलेंटेड शूद्रराजा छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी 189 इयर्स नंतर राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेने गुलामगिरी शेतकऱ्यांच्या सोडलेलं आणि रायगडावरून शोधून काढली. हा आतंकवादी, देशद्रोही, आणि पहिली शिवजयंती केली पुण्यात. आतंकवादी, देशद्रोही बाल गंगाधर टिळक, जगातले टेररिस्ट या आर्य विदेशी ब्राह्मणांनी इथं गणेशोत्सव सुरू केलं. आणि 1885ला आमचे राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेचे नालमो आतंकवादी
काँग्रेसची स्थापना, आतंकवादी देशद्रोही बाल गंगाधर टिळक, आतंकवादी देशद्रोही बिपिनचंद्र पाल क्षत्रिय, कारण हे तर गुलाम आहेत, त्यांची गुलामगिरी कारण आज आज 21व्या सदीत गुलामगिरी. आणि बिपिनचंद्र पाल क्षत्रिय आणि लाला लाजपतराय वैश्यने आतंकवादी काँग्रेसची स्थापना केली. आणि 1915मध्ये गोडवलकर हेगडेवार जगातले टेररिस्ट आर्य विदेशी बामणांनी हिंदू महासभाची स्थापना केली. अरे हिंदू वर्ड पारशी लँग्वेजमध्ये शिवी दिलेली आहे. हा आतंकवादी धोराचा डॉक्टर भागवत म्हणतो. आणि 1925ला आतंकवादी देशद्रोही आर्य विदेशी ब्राह्मण, आतंकवादी देशद्रोही क्षत्रिय आणि आतंकवादी देशद्रोही वैश्याने जनसंघ आर एस एस स्थापना केली. आजची काँग्रेस आर एस एस, जनसंघ आर एस एस, सांगा कोण आहेत मी विचारतो. आणि 80मध्ये बीजेपी कोण चालवत आहे डोकं. बाबासाहेबांनी पाण्यासाठी मंदिरसाठी त्याग केलं, आंदोलन केलं, आमच्या लोकांना मारलं. आणि 1900 सायमन कमिशन होतं, त्याला गो बॅक म्हणणार, कारण हे शिकलेले होते, हे तर लोक गुलामच आहेत. आणि 1930मध्ये बाबासाहेबांना एस सी एस टीला काहीतरी फायदा करण्याकरता, कारण त्यांचं शोषण होत होते, अतिशूद्रमत होते, इंग्रजाने गोलमेज परिषदेला बाबासाहेब बनवा. हा आतंकवादी देशद्रोही जगातला टेररिस्ट आर्य विदेशी ब्राह्मण, हे मोगल आणि पंडितचा औलाद, याचं ग्रँडफादर बघा गंगाधर नेहरू, इंग्रजांच्या हाताखाली हे लोक आमच्या आयाबायांचा भोग करते. याचा बाप बघा. आणि हा वैश्यचा पोरग गुलाम गांधीजी, हा रीच घरचा पोरग गुजरातचं, काय केलं आहे यांनी. आणि साऊथ आफ्रिकेमध्ये इथं काय केलं आहे यांनी, कारण हे गुलाम आहेत. आणि दादांनो हे दोघंही नाही गेले. बाबासाहेबांनी इंग्रजांशी डिस्कस करून 341 42 हे एस सी एस टी आणलं. जेव्हा ते डिस्कस केले ते म्हटले काय हा टॅलेंटेड मनुष्य आहे जगातला. आणि दादांनो 1932मध्ये या आतंकवादी काँग्रेस असे जनसंघच्या लोकांनी हा गुलाम गांधी, आणि हे गुलाम आहेत. अरे 21व्या सदीमध्ये हा वैश्य म्हणतो की नाही कबूतर नाही मेलं पाहिजे, ते लंबा अँटिनाला ऑइल लावतात आणि रस्त्याने घुमतात नंगे आणि बाया हात लावा. म्हणजे बघा किती नीच वृत्तीचे लोक आहेत हे. आणि हा 32मध्ये याला सांगितलं, कारण हे मुवेराम बगल में छुरी, दुसऱ्याच्या खांद्यावरून बंदूक चालवण्याचा धंदाच आहे. हे कधीच पुढे येत नाही, पण आता पहिल्यांदा पुढे आलेले आहेत, हे जगाच्या पुढे आलेले आहेत. जसं इस्रायलने मस्ती केली त्या पद्धतीने आता यांचंसुद्धा जग, यांना संधी आहे, माफी मंगा, घरात बसा. जग तुमचं नायनाट केल्याशिवाय राहणार नाही, कारण जगासाठी सुद्धा घातक आहे. मी प्रूव्ह करून राहिलो, जेवढा अत्याचार 3000 वर्षात झाला आहे तेव्हा 1950 होते आहे. चॅलेंज करायचो आणि जगाला सांगतो, युनोला सांगतो, ही कोम जर राहील ना तर तुम्ही जगातल्या कुठल्याच डेव्हलप कंट्रीचे लोक आनंदाने आपल्या देशात लोकांचं डेव्हलपमेंट करू शकत नाही. इतके क्रूर आहेत, मी प्रूव्ह करून सांगतो आहे. आणि चॅलेंज आहे माझं. आतंकवादी देशद्रोही कॉर्पोरेट सेक्टर, आतंकवादी देशद्रोही सुप्रीम कोर्टचे जज, हायकोर्टचे जज, आतंकवादी देशद्रोही पोलीस कमिशनर SDO, आणि हे जेवढे काही MP MLA आहेत भारतातले, महाराष्ट्रातले सुद्धा, कारण महाराष्ट्रात क्रांती झालेली आहे. आणि हे इतिहासकार भारतातल्या सगळ्यांना चॅलेंज करतो. हे इतिहासकार एवढे नालायक आहेत आणि यांनी SC STचा ओबीसी खोटा इतिहास लिहून त्यांनी आपल्यालाच फायदा कसा होईल असं बघून मुंबईराम बगल में छुरी करून आज हेच इतिहासकार SC ST OBC शिकलेले डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट, जज हे समाजाचे दुश्मन झालेले आहेत स्वतःच स्वार्थासाठी. आणि बघा दादांनो 32मध्ये हे 2 टेररिस्ट संघटनेचे लोक आमचे दुश्मन याला हंगर स्ट्राईकला बसला एरोडा जेलमध्ये. बाबासाहेबांनी सेपरेट इलेक्ट्रोपोल आणलेलं होतं 341-42, आणि जिथं मोर दॅन 50% पॉप्युलेशन असतो SC STचं आमदार खासदारमध्ये, तिथं आम्हीच लोक व्होटिंग करू. हा बसला 32मध्ये हंगर स्ट्राईकला एरोडा जेलमध्ये. काय म्हणतो, बाबासाहेब चल फोट, माय हू लीडर, मी आहो लीडर, कशाचं लावलंच तू, जातीवाद तयार करतो, फोट, मारण्याचा प्रयत्न केला दादा. अखेर बाबासाहेबांनी इंग्रज होते म्हणून वाचले आहेत फुले, शाहू, आंबेडकर, पेरियार, लक्षात ठेवा इंग्रज मानवता होते ते. आणि शेवट हार मानली आणि 32मध्ये करार केला. बाबासाहेबाचा एक मुलगा यशवंत होता, हँडिकॅप्ट, 1912चा जन्म, त्याला मॅट्रिकसुद्धा पास होऊ दिलं नाही. रमाईचं निधन झालं. 35ला बाबासाहेबांनी रिझर्व्ह बँक बनवली दादांनो, आणि 36ला SC STला आरक्षण दिलं. कशामध्ये, शिक्षण आणि रोजगार. आणि हिटलर बघा, हिटलर हा
1889ला ऑस्ट्रेलियामध्ये जन्माला आला. 1914ला पहिला वर्ल्ड वॉर झाला, इन्व्हॉल्व झाला, लढता लढता गेला जर्मनीमध्ये. आणि जर्मनीमध्ये गेल्यानंतर आमचा जसा हिटलर म्हणतोय मैं 2 करोड नोकरी दूंगा, मैं स्विस बँक से पैसा लावूंगा, आणि आज काय म्हणतो हे ऑइल कम खाणार रे. आणि आमचे सुप्रीम कोर्टचे 75 जज हे ॲश करतायत कानून मिनिस्टर, आणि तो आदिवासीचा गुलाम अर्जुन सिंग मेघवाल. आणि आम्हाला सांगतात काय तुम्ही तेल कमी खा रे. आणि आज $140 अमेरिकेकडनं पेट्रोल खरेदी करतायत, आणि इराण आणि रशिया म्हणतो मी $70 देतो. म्हणजे बघा हे गोरगरिबाचे किती दुश्मन आहेत. यांनी कधी कष्ट केलं का? कष्ट आम्ही करतो आहे जेव्हापासून आम्ही बनवतो आहे, आम्ही नोकरी करतो, आम्ही शेती पिकवतो. विचार करा दादांनो, आहे का जगात कुठं त्याच्यात? म्हणून जगाला म्हणतो की तुम्ही याचं नायनाट करा या विचारांचं, जसं इस्रायलचं झालं तसं. आणि माझ्या भारतातील SC ST OBC मांडलं करून अरे स्वार्थपणा सोडा, तुमच्या मुलाबाळांचं भविष्य संपलेलं आहे. आणि असं त्या हिटलरने तिथं हे केलं तिथल्या लोकांना. त्या कंट्रीजने त्याला 5 वर्षाची देशद्रोहाची सजा केली, 2 वर्षात सोडलं. याने त्या प्राईम मिनिस्टरला डिझॉल्व केलं, प्रेसिडेंटला प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंट म्हणा, आणि त्याने ज्युडिशरीला डिझॉल्व केलं. आणि त्या लोकांना जसं आमच्या इथं आतंकवादी देशद्रोही काँग्रेस RSS जनसंघने मिळून गेट करार केलं नरसिंहरावने. जल जंगल जमीन अंडरटेकिंग सगळं विकलं दादांनो. अरे एवढे क्रूर मंडल कमिशनसाठी यांनी राम मंदिरला पाडलं 6 डिसेंबरला, आणि हिंदू मुस्लिम करून लाखो लोकांचा कत्ल करतायत. नरसिंहरावने हर्षद मेहता कांड बघा, अरे खूप पैसा या देशात. हां, त्याच्यानंतर हा कांड सत्यम कांड, व्यापम कांड, MP ला किती लोकांना मारलं यांनी. 6 डिसेंबरला बाबरी मस्जिद पाडून हिंदू मुस्लिम कत्ल. हां, त्याच्यानंतर कॉलेजियम यांनी आणली. याच्यानंतर नरसिंहरावने काश्मीरी याच्या अतिरेकासाठी प्लेन भरून हत्यार आणलं, आणि OBCला क्रिमिनल लावलं. सांगा रे OBC कोण आहे? हे आतंकवादी काँग्रेस RSS जनसंघ. आणि त्यानंतर त्या हिटलरनी प्रायव्हेट मिलिटरी तयार केली, जसं यांना प्रायव्हेटायझेशन करून अग्निवीरच्या नावाने मिलिटरी तयार केली आहे. सांगा. आणि या लोकांनी आज आमच्या 13 कोट पोरांना कुत्र्या बकऱ्यासारखं मारतायत. कोण होय ते काँग्रेस RSS? कोण राज करताय? मी विचारतो आज भारतातल्या लोकांना सगळ्यांना. आणि सगळ्यात जास्त अन्याय तर या महाराष्ट्रात होत आहे, तेही पुढे करून सांगतो मी. आणि सेकंड वर्ल्ड वॉर 1939ला सुरू झाला. तर हे इंग्रज पूर्ण जगामध्ये होते. हे म्हणतात अंग्रेज चले जाऊ. माझ्या देशातील लोकांना 42च्या आंदोलनामध्ये SC ST OBC मायनॉरिटी म्हणजे गरीब शूद्र अतिशूद्र सगळ्यात जास्त लोकांनी 7,22,000 लोकांनी आपल्या समाजाचा पुढच्या पिढीच्या स्वाभिमानासाठी बलिदान केलं. मेलेत बिचारे पांढरे टोपीवाले. आणि त्यानंतर दादांनो 30 एप्रिल 1945ला हिरोशिमा नागासाकीवर अमेरिकेने न्यूक्लिअर बॉम्ब टाकलं. आणि हिटलरनी पश्चाताप केलं दादांनो. वर्ल्ड वॉर शांत झालं, आणि आपल्या बायकोला पॉयझन दिलं, कुत्र्याला, स्वतः सुसाईड केलं. 30 एप्रिल 1945ला. आज 80 वर्ष होत आहे, तिथं अन्न नाही होत, आणि दादा हँडिकॅप पोरं तयार होतात. त्यानंतर इंग्रजांना म्हणतात चले जाऊ. यांनी करार केला. हंगामी प्राईम मिनिस्टर 15 ऑगस्ट 47ला हे आतंकवादी काँग्रेसच्या जनसंघच्या लोकांनी. बघा किती कोरा, किती शिकलेले लोक होते. 91% अशिक्षित लोक होते. आणि 15 ऑगस्ट 47ला हा मोगल आणि पंडितचा औलाद, या देशाचा दुश्मन काँग्रेस RSS जनसंघचा, याला हंगामी प्राईम मिनिस्टर नॉमिनेट केलं. आणि 14 ऑगस्ट 47ला हा मोगल आणि पंडितचा औलाद जिना, त्याच्या 2 पुरी वैश्याच्या घरी गुजरातमध्ये, याला म्हटलं तू 14 ऑगस्ट 47ला तू पाकिस्तानचा प्राईम मिनिस्टर बन. आणि डिवायडेशन केलं. बाबासाहेबांनी चर्चिलने विरोध केलं. दादांना हिंदू मुस्लिम लाखो लोकांची कत्ल केली. श्यामाप्रसाद मुखर्जी, अरे सगळे एक आहेत, हे इतके क्रूर आहेत. बघा दादांनो, जगात आहे का सत्याच्या? तुमच्याकडे नेट आलेलं 21व्या सदीत आहे का कुठं ब्रह्मा? अरे इतके मूर्ख लोक आहेत, आजही शिकलेले आहेत, पण एवढे गुलाम झालेले आहेत. आणि याचा फायदा घेऊन डॉक्टर, इंजिनियर, जज आणि हिस्ट्रीचे दलाल सगळे गुलाम लोक आहेत. यांनी या आर्य बामणांनी त्यांच्याकडे इतिहास लिहून घेतलं.
आणि हे हरामखोर लोक, संविधानाचे देशद्रोही लोक, तो खोटा इतिहास लोकांना सांगत बसले आहे. कारण आज माझ्या देशामध्ये बघा दादांनो, 85 करोड लोक 5 किलोनी 2026चं 13 करोड पोरांना कुत्र्या बकऱ्यासारखं मारतायत, जनावरासारखं, तर बिगर मायबापाचे आहेत. आणि दादांनो 60 करोड लोक ज्या गंगेमध्ये नंगा साधू हाकतात, मुततात, कोरोनामध्ये डेड दिसलं, तिथं नशिबानं झालेले डॉक्टर, इंजिनियर, जज, हे इतिहासकार नशिबानं झालेले. आणि त्याच्यानंतर बघा बाबासाहेबाच्या समाजाचे नरेंद्र जाधव, मुंगवेकर, कसबेकर 5-5 पेट घेतलेले, हा दलाल ओबीसीचा हरामखोर म्हणतो या श्याम मानवला. त्याच्यानंतर 132 खासदार हे कोणाचे, SC STचे गुंगे बहिरे. अरे एक जर चंद्रशेखर आझादी मिळेल एवढी क्रांती करू शकतो, यासाठी त्यांनी गांधीचं बाबासाहेबाला नमावं लागलं. विचार करा दादांनो, परत तुम्हाला येणार नाही. यांनी इतके क्रूर आहेत, मी सांगतोय तुम्हाला. त्यानंतर ओबीसीचे 110 खासदार आहेत. अरे ओबीसीच्या लोकांना तुम्ही 52% कुठं तुम्हाला अधिकार, कारण तुमच्याकडे पैसा आहे, तुम्ही गरिबी पाहिलेली नाही आहे. खूप आहे, सोन्याची चिडिया आहे, पैशाची काही कमी नाही. अरे मी करतो, बाळासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री सगळ्यांच्या पोरांना डॉक्टर, इंजिनियर करतो आणि कर्ज माफ करून दाखवतो. सगळ्यात जास्त जगात जेवढं आता इथे महाराष्ट्रात होतं आहे, कापत आहेत, लहान पोरांचं मांस खात आहेत, काही ॲक्शन नाही आहे. अरे काय आहे जगात, आहे का? जगाला सांगतो मानवतावादी विचारच्या लोकांना. आणि दादांनो यांनी फाळणी केली. आणि यानंतर यांना एक वकील पाहिजे होतं संविधानासाठी. तर इंग्रज म्हटले की बाबासाहेब आंबेडकर आहेत ना, बोले नाही चालत आम्हाला. आणि इंग्रजांनी म्हटलं तुम्ही त्यांना जर नाही घेतलं संविधान पीठावर, आम्हीच राज्य करू. मजबुरीने यांनी बाबासाहेबाला नेमलं. आणि दादांनो बाबासाहेबाला संविधान पीठामध्ये नेमलं म्हणून बघा, काँग्रेस आर्यसत जनसंघच्या या आतंकवादी लोकांनी, संघटनेच्या लोकांनी मिळून, हा नाथूराम गोडसे हा पुण्यात राहत होता, आतंकवादी पार्टीचा मेंबर, याचं सुनता केलं. आणि त्यांनी 30 जानेवारी 1948 दिल्लीमध्ये गांधीजीला गोळी मारली सकाळी सकाळी. आणि तो हे राम म्हणतो. आणि यांना परत हिंदू मुस्लिम दंगल, यांची शांती त्याने करोड लोकांची कत्ल केली, डिवायडेशन झालं तेव्हा. आणि तिथं काकासाहेब गाडीवरून दंगल वाचली. त्यानंतर जेव्हा बाबासाहेबाला नॉमिनेट केलं, जोगेंद्र मंडल हे पश्चिम बंगालमध्ये अतिशूद्र ॲडव्होकेट होते. त्यांनी म्हटलं बाबासाहेबांना, अहो बाबासाहेब, या बाबासाहेब पश्चिम बंगालमध्ये नमो शूद्र आदिवासी आणि जे शूद्र अतिशूद्र झालेत मुसलमान, यांनी तलवारी काढलं आणि बाबासाहेबाला संविधान पुढे निवडून पाठवलं. आणि दादांनो बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात जेव्हा संविधान बनवलं दादांनो 49ला, बाबासाहेबांनी 21 वर्षाचं मेल फिमेल सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एक मताचं अधिकार दिलं. कशासाठी दिलं? शिक्षण, सायन्स आणि मॅथनी, पोट भरायला नोकरी, स्वाभिमानी जगाला स्वतंत्र सांगितलं. सगळ्यांनी टॅक्स भरायचं. बघा आमच्या संतांनी क्रांती केली. आमच्या शिवाजी महाराजांनी जगातला स्वाभिमान शिकवलं. 1663ला जेव्हा बाहेरचे डच आणि मोगलांनी म्हटलं का आम्ही गरीब शूद्राचोला बाहेर लेबन पाठवू, काय म्हटले साहेब महाराज, खबरदार घरात जरी बंद केलं ना दरवाजावर चिरून टाकेल. म्हणून बाबासाहेब कुठलेही लेटर लिहायचे जय शिवाजी, जय भवानी. मा जिजाऊ शूद्र होती आणि समता आणली राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेने शिक्षण देऊन, आणि बंधुत्व निर्माण केलं आरक्षणाचे जनक शाहू महाराजांनी, आणि बाबासाहेबांनी स्वतंत्रता मिळवून दिली. जेव्हा संविधान बनवलं हे म्हणतात आणि एक मताचा अधिकार दिलं, काय म्हणतात दादांनो ऐका, अरे बाबासाहेब तुम्ही कोणाला देताय मताचा अधिकार? अरे जे कावळे आणि कुत्रे, बघा वास्तव्य सांगतो तुम्हाला एक्झाम्पल, कुत्रा आणि कावळा हा चिकन खातो आणि मेलेले ढोराचा मासे खातो. मी जर त्याला माती निर्जीव आहे त्याला कलर दिलं चिकनसारखं टाकलं, काय म्हणतात ते, हे हरामखोरांनो, मी सडला मांस खाणं कुत्रा आणि कावळा, मला एवढी अक्कल नाही. अरे तेवढी तरी अक्कल होती का 91% लोकांना? हां, या 90% बहुजन समाज अक्कल होती का? तर हे काय म्हणतात, बाबासाहेब तुम्ही कोणाला देता वोटिंगचा अधिकार? हां, सडला मांस खाणं कुत्रा आणि कावळा तेवढी अक्कल नाही? अरे 8वी पासवाल्याला द्या, इन्कम आम्हाला देऊन टाका. बाबासाहेब चुपचाप बसले. बाबासाहेब जर पुतळे जाडले दादांनो, आणि बाबासाहेबला उत्तर काय देत होते, आम्ही तर नाही, आम्हाला मनुस्मृती पाहिजे, वर्ण व्यवस्था जाते, आम्ही ऐकणारच नाही बाबासाहेब. बाबासाहेब चुपचाप बसलेत.
आणि दादांनो, बाबासाहेबांनी सांगितलं सगळ्यांनी टॅक्स भरायचं. आम्ही 90% लोक कष्ट करतो दादा. जेव्हापासून यांचा शोषण होता तेव्हा बाजारातून सामान घेतो, उपाशी तर नाही राहू शकत, त्याच्यावर टॅक्स वसूल होते. 90% लोक सांगा. आणि 1950 पासून आमच्या देशामध्ये लोकशाहीला सुरुवात झाली. 90% लोक टॅक्स भरतो. 100% म्हटलं 90% आम्ही आहोत. कष्ट करतो, बाजारात जातो, पोट भरतो. आमची दशा कुत्रा सडला मला कुत्रा याच्यापेक्षा कमी होते. आणि लोकशाहीला सुरुवात झाली. काय व्याख्या? लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य. आणि दादांनो, कोण बसलेत? कॉर्पोरेट सेक्टरला हायकोर्ट, सुप्रीम कोर्टचे जज, ज्युडिशनरी, ब्युरोक्रासी म्हणजे मिनिस्टरचे PA, त्यानंतर पोलीस कमिशनर, SDO, प्रेस मीडिया आणि हे इतिहास लिहिणारे. सांगा कोण बसलेत? जगातले टेररिस्ट. सांगा आहे का जगामध्ये अत्याचार झाला? आता यांची बदमाशी बघा स्वातंत्र्यानंतर. आणि मी प्रूव्ह करून सांगतो आहे, जेवढं अत्याचार 3000 वर्षात झालं नाही तेवढं 75 वर्षात याच महाराष्ट्रात होत आहे. जगातला सगळ्यात जास्त अत्याचार आहे का? प्रूव्ह करून सांगतो आहे. पहिला कन्हैया म्हणून हा गुजरातचा शेड्यूल कास्टचा हा पहिला चीफ जस्टिस होता. आणि मोगलला पंडित चावलाद हा तिथं होता साऊथमध्ये हायकोर्टचा चीफ जस्टिस. त्याला आणायचं म्हणून याच्या बायकोने याला अटॅक आला म्हणून ते तुम्ही समजा. बाबासाहेब आंबेडकरने 340 कलम हा गरीब OBC लोकांना आणि गरीब मराठा लोकांना दिला होता. आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये टॅलेंटेड बघा, कर्मवीर भाऊराव पाटील काय म्हटले? शिवाजी महाराजांचं कोल्हापूरच्या युनिव्हर्सिटीचं मरून जाईल पण नाव चेंज नाही करणार. 11 वर्षापर्यंत एवढा मोठा शिवाजी राजा, जगातला टॅलेंट राजाचा पुतळा नाही बसू दिला. केशवराव जदे सत्यशोधक चळवळीमध्ये संविधान पीठात होते. यशवंतराव चव्हाण गरीब मराठा, बिचाऱ्याच्या बायकोला काठी लागली, आयुष्यभर पण ते बिचाऱ्याने सेवा केली, गरीब लोकांसाठी झटले, गड आला पण किल्ला गेला. त्यानंतर संत गाडगे महाराज अनपड होते, 56 बाबासाहेब बसले. सांगायचे गाडगे महाराज, हे बघा रे देव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, सगळे शूद्र, सोन्या चांदीचे देव त्याला, चोराचं भेव, मातीचं देव त्याला, पाण्याचं भेव, लाकडाचा देव त्याला. म्हणजे असे जागृतीचे शूद्र अतिशय करत होते, कारण लोक शिकलेले नव्हते. आणि दादांनो, त्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख जेव्हा संविधान बनवत होते तेव्हा गेले होते. ऐका रे गरीब मराठा OBCच्या लोकांनो, स्वतःला तुम्ही श्रेष्ठ समजता. म्हटले बाबासाहेबांना, बाबासाहेब गरीब OBC लोकांसाठी काहीतरी. बाबासाहेब म्हटले, डॉक्टर साहेब बसा, मी फिरून येतो. अरे पंजाबराव देशमुख रडत बसले होते. काय म्हटले? बाबासाहेब किती महान, तुम्हाला आम्ही पाणीसुद्धा पिऊ दिलं नाही, समाजातून बाहेर हाकललं, मेलेल्या ढोराचं मांस चारलं, मडका बांधलं, झाडू बांधलं, तुम्हाला म्हणजे एवढं आम्ही त्रास दिलं. आणि किती महान बाबासाहेब, तुम्ही 340 कलम दिलं. आणि दादांनो, सरदार वल्लभभाई पटेल हे OBC होते पण काळी टोपीवाले ते गुलाम होते. आणि बाबासाहेब आणि बाकीचे ज्या लोक सफेद टोपीवाल्यांचं दबाव होता. आणि यांनी कालेरचं आयोग नेमलं, पुण्यातला ब्राह्मण होता, त्याने कालेरकर आयोग OBCला दिलं. काय म्हणतात हे लोक? अरे कालेरकर ब्राह्मण क्या टट्टी संडास साफ करेल का? दे साल्या, रिजाईन दे. त्याने रिजाईन दिलं. आणि बाबासाहेब हिंदू कोड बिल होता आमच्या आयाबाईसाठी, तो सुद्धा त्यांनी रिटर्न केलं. बाबासाहेब होते मिनिस्टर तरी हे असे आतंकवादी काँग्रेस आहे सज्जन संघ. सांगा कोण राज्य करतायत? मी विचारतो आज, कोण होय आतंकवादी आहे? कुठं मिळालं तुझं? आणि बाबासाहेबांनी रिझाईन केलं दादांनो लॉ मिनिस्ट्रीमध्ये. आणि त्यानंतर बघा दादांनो, यांनी आदिवासींचं, आम्ही मायनॉरिटी 7%, आमच्या जंगल जमिनी, आमच्या आया बहिणीचं मांस खाण्याचं महाराचं, त्यांच्या गुप्तांगमध्ये लाकडं टाकलं मारून जमिनी लुटण्यासाठी यांनी आम्हाला आदिवासी ठिकाणी हिंदू धर्म लावलं. 52 बाबासाहेबांनी कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने बाबाला विश्वरत्न पदवी दिली. जगातला पहिला मानव ज्याने 32 डिग्री 4 PhD घेऊन जगाचा मानवतेसाठी आपलं आयुष्य खर्च केलं. आणि बाबासाहेबाचा एक मुलगा होता यशवंत, त्याला मॅट्रिकसुद्धा पास होऊ नाही. आणि 52ला पहिला इलेक्शन झालं. बघा दादांनो किती क्रूर होते.
बाबासाहेब रिपब्लिक उभे झाले, हा आतंकवादी देशद्रोही काँग्रेस हा जनसंघचा पंडित निवाले या लोकांनी बाबासाहेबांच्या विरोधात काजोलकर चौथी नापास शेतीवाला बाबासाहेब 74,000 काय निवडून आले. हा नड्डा सांगतो आतंकवादीचा अध्यक्ष BJPचा प्रेसिडेंट, आणि बाबासाहेबाला 14,000 पडले म्हणून टिकले. म्हणजे बघा बाबासाहेबासोबत असे करू शकतात तुम की झाड की पत्ती. अरे SC ST OBCचा डॉक्टर इंजिनियर जज हिस्ट्रीच्या दलाल भडव्या लोकांना तुमच्या डोक्यात कधी घुसल आहे? कुठं आझादी मिळाली आहे का? भाड खाऊ लोकांनो, ह्या आंबेडकर नामामध्ये बसणाऱ्या लोकांना सांगतो, आणि सगळे हिस्ट्रीचे दलाल SC ST OBCचे. अरे का पैसा कमवून आणला आहे का वरून पळून, का पैसा घेऊन जाणार आहे? अरे ही स्वाभिमानाच्या कुठं मिळाल्या तुम्हाला आझादी? आणि नंतर लोकसभेचं झालं, आणि नंतर हे आता बघा यांचं आमदार खासदारचे PA कोण झालेत रे? मी विचारतो, त्याला शिक्षण नाही पाहिजे का? कोण शिकलेले होते? आणि बघा यांची डेफिनेशन खासदार आमदारांची. जगात खादी, सगळ्यांची खादी आज, पण जो जगातला गुंडा मवाली बलात्कारी टेररिस्ट डिस्ट्रिक्टचा तो झाला खासदार न कॉर्पोरेटचा मेंबर. तहसीलचा गुंडा मवाली बलात्कारी वर्डचा टेररिस्ट तो आमदार आणि नगर परिषदचा मेंबर. संध्याकाळ झाली, दारू पितात, सरपंच चाल रे, त्या गरिबाची पोरगी उचलतात, बलात्कार कापून फेकतात, आजी करतात. कधीपासून आहे? अरे मनुस्मृती झाली तेव्हापासून. सांगा हे राजकारण आणि प्रचार काय करतात बघा. अरे कोण? रावने बनवलेलं आहे संविधान. अरे बाबासाहेब ते इंग्रजाचे चमचे होते. अरे बाबासाहेबांनी खूप अत्याचार केले रे बाबांनो, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य लोकांवर. कारण हे तर बिचारे 91% लोक सडला मांस खाताना कुत्रा आणि कवळ्यापेक्षा खालचे आहेत. जे काय होते काळे टोपले ज्यांना ट्रेनिंग, त्यांनाही बुद्धी नव्हती. सांगा खरं आहे का खोटं आहे? तर त्यानंतर अरे बाळासाहेब आंबेडकरने 500 करोड खाले. अरे अरे छी 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 छी. अरे हे ढोराचे मांस खातात. अरे मुसलमान आतंकवादी. अरे आम्ही नक्षलवादी, खोटा आदिवासी. हा वामन मेश्राम हरामखोर चंदा चोर बॉम्बसेपचा 14 जातीची अखिल भारतीय आदिवासी संघटन काढून. सांगा कसे कसे बाबासाहेब समाजात आहेत. अरे हिस्ट्रीचे दलाल लोक आजही, कारण यांना डॉक्टरेट पदवी दिली ना, हे यांचे गुलाम आजही समाजाला मूर्ख म्हणतात, फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी. धर्माच्या नावाने, जातीच्या नावाने आज तेव्हापासून धंदा सुरू आहे त्यांचं. हजारो लाखो करोड लोकांचं कत्ल करतायत दंगा करून. किती शिकले लोक ते. आणि त्यानंतर भंडारवरून पाडलं 54 दादांनो, उभं केलं ना, त्याच्या विरुद्ध प्रचार केलं. हे मोमेराम बगल में छुरी. आणि 14 एप्रिल 1956 बाबासाहेबांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली नागपूरला. 5 डिसेंबर 56 सेंटरचं अधिवेशन चाललेलं होतं. आणि 6 डिसेंबरला आतंकवादी देशद्रोही जगातले टेररिस्ट पार्टी काँग्रेस जनसंघ या MP MLA लोकांनी मिळून हा जगातला टेररिस्ट मोगल आणि आर्य विदेशी बम्मन हा प्राईम मिनिस्टर होता. कोण? हा पंडित जवाहरलाल नेहरू. याची मावशीची पोरगी सविता कबीर, ती बाबासाहेबांपेक्षा मोठी होती. या सगळ्यांनी मिळून 6 डिसेंबरला अर्ली मॉर्निंग बाबासाहेबांची हत्या केली. बाबासाहेबांचा मृत्यूदर पेंडिंगमध्ये होता दादांनो. अशोक खरात डॉक्टर यांनी प्रूव्ह केलं, सांगितलं बाबासाहेबांची हत्या केली म्हणून. तर हा हरामखोर वामन मेश्राम चंदा चोर बॉम्बसेपचा हा त्याला शिव्या देतो. आणि बाबासाहेबांची डेड बॉडीसुद्धा दिल्लीत नाही, मुंबईला आणली. आणि त्याचा मुलगा यशवंत जो 10वी नापास होता, त्याने बाबासाहेबचे विचार जगासमोर नेले. आणि बिचाऱ्यांनी कॉन्ट्रीब्युशन करून 66ला मुंबईमध्ये चैत्यभूमी फुलवली. सांगा विश्वरत्न झाला. जग त्यांच्या विचारांनी चाललं संविधान. आज आमची दशा काय करून तुला कुठं मिळालं असं. यांना गधे घोडे पाहिजे होते, कारण हे टॅलेंटेड होते पश्चिम महाराष्ट्रात. या हरामखोर लोकांनी, जगातल्या टेररिस्ट लोकांनी हा जो मराठवाडा होता, आयक जरांगे पाटील याला यांनी सेपरेट केलं, म्हणजे महाराष्ट्रात जोडलं. हा होता हैदराबादमध्ये. आणि हा हरामखोर तेली कुंबीचा गुंडा पुसत जवळ राहणारा उमरखेडचा शंकरराव चव्हाण 48चा LLB, काठी दंडा टोपी घेऊन 1000 एकर जमीन. आणि यांच्या घरी हे गुलाम पूजा पाटेच्या नावाने 13 पासून, हे नावासाठी शिकलेले आहेत. आणि याच्या पोरगा अशोक चव्हाण या बाप पेट्याचा गुरु, बलात्कारी खुनी, जगातला टेररिस्ट साई महाराज घोंगरेल बलवा बेंगलोरवाला,
जो अटल बिहारी झाला 96मध्ये 13 दिवसाचा प्राईम मिनिस्टर, यांनी गणपतीला दूध पाजलं. अटल बिहारी आतंकवाद्याच्या समोर हा जो आहे हा काय करतो, जिथं लॅट्रिन करतो तो 100 ग्रामची चेन सोन्याची तोंडातनं. आणि हा यांचा बापाचा गुरु पोराचं हा शंकरराव चव्हाणचा पोरग अशोक चव्हाण आदर्श घोटाळा मुंबईमध्ये आर्मी नेव्ही ऑफिसर्ससाठी जी जागा होती 70,000 करोड. सांगा दादांनो किती पैसा या देशात. यांचं ड्रायव्हरचा फ्लॅट, यांच्या घरी साफसफाईचं फ्लॅट, आणि आज त्या मराठवाड्याला बघा 1,00,000 जवान पोरी गायब आहेत. सोमनाथ सूर्यवंशी चव्हाण ओबीसी सेलचा मुंडेचे अजून पता नाही. आणि दादांनो सुप्रीम कोर्टचा जज म्हणतो कुत्र्या बकऱ्यासारखं मारलं माणसांना अग्निवीरच्या नावाने प्रायव्हेट मिलिटरी तयार करून. सांगा दादांनो जज म्हणतो FIR करा पण नाही. आणि एक मुंडे नावाची पोरगी फलटणमध्ये डॉक्टर होती. राजे महाराजे खासदार आमदार पोलीस कमी सगळ्यांनी तिच्यावर अन्याय अत्याचार केला. त्या बिचाने सुसाईड नोटमध्ये सुसाईड केलं. आणि महाराष्ट्रातले जे डॉक्टर शिकलेले लोक कलकत्त्याच्या एका पोरीचं निषेध करतात पण तोंडात आवाज काढते. सांगा कशा पद्धतीने यांनी सत्यानाश केलं कुठं. आणि 1 मे 1960ला विदर्भ हा मराठवाड्यात होतं दादा. विदर्भ हा मध्य प्रदेशमध्ये होतं. ओरिसापासून बाउंड्रीपासून तर इकडे आंध्रप्रदेश पूर्ण जंगल एरिया आहे. आणि आम्ही आदिवासी सगळे बस्तर डिस्ट्रिक्टमध्ये होतो. जसं पुष्पशृंगाने बृहदत्ताची हत्या केली आणि यांनी बुद्धाचं जे त्यांचं डोकं कापून टाकलं, या लोकांनी बस्तरमध्ये आमच्या आदिवासींच्या लहान मुली स्त्रिया लहान मुलं पुरुषांना पहाडावून फेकलं. आम्ही भीतीपायी पळून आलो. अरे आज तुम्ही जनगणना करायला 15% जास्त आदिवासी आहेत विदर्भात. आणि मी 33 जातीमधला हलवा समाजाचा. ऐका सगळ्यांची दशा तीच आहे. या लोकांनी काय केलं, आम्ही नागपुरात आलो. मी उंबरेटला राहतो. माझ्या रिलेटिव्हच्या बाजूला हा मुसलमान राहतो, हा शेड्यूल कास्ट राहतो. हे लोक पोट भरायला हँडलूमचा धंदा नऊवारी पातळ विणायचे. आणि हे शरणार्थी आलेत 62 नंतर. सांगा ह्या शरणार्थ्यांना यांनी जागा दिलं, हे दिलं ते दिलं 62च्या युद्धानंतर. आणि दादांना सांगू आम्हाला हे विदर्भ हे एवढं रिच आहे, नॅचरल गिफ्ट आहे. ऐका गोंदियापासून तर चंद्रपूरपर्यंत कोल माईन्स काळा सोना. जेवढे पॉवर स्टेशन विदर्भात आहेत तेवढे पूर्ण महाराष्ट्रात नाही. ऑर्डन्स फॅक्टरी प्रोडक्शन हे ऑर्डन्स फॅक्टरी हे जेवढे विदर्भात आहेत तेवढे महाराष्ट्रात नाही. हे हरामखोर लोक बघा कोल माईन्सचं ऑफिस आणि ऑर्डन्स फॅक्टरीचं ऑफिस हेड ऑफिस कलकत्त्याला. तिथं गुंडे, तिथं जगातले टेररिस्ट चटर्जी भटर्जी मुखर्जी हे सगळे गुंडे बलात्कारी जगातले टेररिस्ट हे तिथून यायचे ऑफिसर्स म्हणून. आणि आम्ही पोलिसांमध्ये मरून लागलो. आमचं आजही बघा गडचिरोलीपासून गोंदिया सगळे हे गुंडे बसले आहेत. आणि इतके क्रूर नागपूरला यांनी नवीन आतंकवादी MPMLA ट्रेनिंग देण्यासाठी आतंकवादीचं ऑफिस काढलं RSSचं. अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन नाही. आणि 52 वर्षापर्यंत नॅशनल फ्लॅग नाही फैलवलं. मी विचारतो दादांनो असा अत्याचार महाराष्ट्रातल्या लोकांना विदर्भ आहे का कुठं? कोणाचं डोकं हे कुठं आझादी मिळालं मी विचारतो. आणि 62मध्ये बघा पूर्ण भारतांच्या आदिवासींचा पोरांना छोट्या छोट्या पोरांना अन्याय अत्याचार बलात्कार खून हत्या त्यांचं मांस खाण्यासाठी बघा किती क्रूर लोक आहेत. पूर्ण भारतातल्या आदिवासीच्या लोकांना सगळ्यांना सांगतो SC ST आणि मायनॉरिटीच्या लोकांनो आणि गरीब OBCच्या लोकांनो हे मराठा हे सुधारणार नाही आहेत. हे आजही सांगतो असंही तुम्हाला मरायचं असंही मला या महाराष्ट्रात बाळासाहेब आंबेडकरसोबत मी तुम्हाला फुकट शिक्षण देतो, सगळ्यांना कर्ज माफ करतो गरीब शेतकऱ्यांचं. हा जरांगे पाटील हा कमिशन एजंट आहे. याला बाळासाहेब म्हणतायत अरे ये तू आपण सगळ्यांना शिक्षण देऊ. अरे मी देतो सगळ्यांना डॉक्टर इंजिनियर. मी इंडियाला 5 वेळा सोन्याची चिडिया करतो. हा त्या काळातील बुद्धाच्या काळातील सोन्याची आजही आहे. बघा किती क्रूर लोक आहेत. $140 अमेरिकेला गुलाम करून हे इस्रायलचा उपयोग तो चालवत आहे. आणि रशिया म्हणतो $70 किती पैसा वाचणार दादा.
म्हणजे गोरगरीब लोकांना उपाशी मारायचं याने प्लॅनिंग केलेलं आहे. किती अत्याचार. आणि बघा 1962मध्ये आदिवासी, भारतातल्या पूर्ण आदिवासींचा, पोरांचं लहान लहान पोरं मांस खाण्यासाठी, बायकांवर रेप हत्या करण्यासाठी, माणसांना आणि जमिनी लुटण्यासाठी यांनी 1962मध्ये आदिवासी संशोधन केंद्र, कत्तलखाना. बघा यांचे डोकं हरामखोरांचं. बाबासाहेबांनी 36मध्ये SC STना आरक्षण दिलं, समूह होतं. आणि 35मध्ये रसेलने आदिवासीच्या 47 जाती कोणत्या आहेत हे लिहून ठेवलेलं आहे महाराष्ट्रातल्या. हिसला माझी हलबी जाती आहे. ऐका रे, धनगड बंजारा सगळ्या लोकांना सांगतो मी. खडकीला काय म्हणतात? किरकी न खडकी. ऐक महात्मा डॉक्टर, आणि तू पडळकर, तुझा तर आवाजच बंद झाला. आंब्याच्या रसपासून पैदा झालायस तू. आणि किती कूर. 49मध्ये SCमध्ये 59 जाती आहेत, 59, आणि 47 STमध्ये आहेत. तर बघा या STच्या लोकांना, आदिवासींना पूर्ण भारतातलं, बरं का, प्रयोग करतात पुण्यामध्ये. कारण पुणे हा जगातला टॅलेंटेड लोकांचा आहे, जगातला सगळ्यात रिच आहे. कारण मौर्यवंशी, नागवंशी त्यांना बघा, सगळ्या क्रांत्या या महाराष्ट्रात कोल्हापूर ते नाशिकपर्यंत झालेल्या आहेत. आणि गुलामी इथंच आहेत, क्षत्रिय आणि वैश्य. बघा ना, आजही गुलामगिरी करतायत. एवढा तो आतंकवादी भागवत, बलात्कारी, खुनी, जगातला टेररिस्ट. हा बलात्कारी नितीन गडकरी, ठाकरे नावाची बाई काम करते त्याच्या इथं. 2015 9 वर्षाच्या पोरीसोबत बलात्कार, खून करून याच्या गाडीत टाकलं चावी याच्या खिशात. आणि हा जातीसाठी लात मारत आहे. तुमच्याकडे भाड खात नाही भडव्यांनो. येऊदीचं तुम्हाला शरम नाही आहे? शरम. अरे 50पासून लोकांना शिक्षण, रोजगार दिलं असतं ना, आज सोन्याची चिडी असेल, तुम्ही राज्य केलं असतं. जगाला सांगतो असा अत्याचार आहे का? बघा डोकं यांचं. 1-2 जाती आदिवासीचा यांनी गडचिरोली, चंद्रपूर साईडचा घेतल्या. 1-2 मराठवाडीचा, धनगड, बंजारा. ऐक धनराव मुंडे, उठा आता. बिरसा मुंडाचा रक्त आहे हा. अन्याय उधर लढा, आर पारची लढाई लढेंगे हम लोग. या सगळे भाडीत गेलं खरं आदिवासी कोण, सगळे या SC ST OBC मायनॉरिटी लोकांना असे मत आहे. चल या. आणि गरीब OBC लोकांना आता ही चळवळ आपण शेवटपर्यंत असे मरणार आहे, असे मरणारच आहे. 1-2 जाती पश्चिम महाराष्ट्रातल्या, 1-2 जाती सोलापूर साईडचं आहे. बघा पश्चिम महाराष्ट्र, बघा सोलापूरला पाणी प्यायला भेटत नाही दादांनो. 1-2 जाती ह्या जळगाव साईडच्या, 2-3 जाती गुजरात आणि महाराष्ट्र बाउंड्री, नंदुरबार, पडावी. आणि आंबेगावमध्ये राहणारा मधुकर पिचट, पुन्हा दुसरा हा आमदार होता. हे एकतीच्या जनक्रमाने 13 आमदार, 2 खासदार. तर हे काय म्हणतात, 13 आमदारला आणि 2 खासदार, 14 जण. हे तुमच्या मायाजवळनं आम्ही ब्राह्मण झोपलो होतो, तुम्ही सच्चे आदिवासी. आणि यांना दादांना आश्रमशाळा दिला, मास्तरीन बाई तुम्ही काढा. आणि डोकं बघा, हे लोक शिकलेले नव्हते, काही चूक नाही यांची. आणि महादेव गोविंद गारे हा मधुकर पिचटचा नातेवाईक, फक्त 22 वर्षाचा होता, 39चा जन्म. त्याला काय म्हणतात, ए चल तू डायरेक्टर बन आदिवासी संशोधन केंद्राचं. आता तो त्याला काय माहीत. आणि जोशी, कुलकर्णी, देशपांडे, जगातल्या टेररिस्ट लोकांनी, जसं SC STचे जेवढे काही शिकलेले लोक आहेत, हिस्ट्रीचे PhD, हे नरेंद्र जाधव, मुंगवेकर, कसबेकर, सगळे हे लोक गुलाम. हे आंबेडकर नामा में बैठने वाले सगळे गुलाम. हा डॉक्टर लक्ष्मण यादव तो अखिलेश, अरे जहाँ गू का पानी पे, खबरदार अगर कांशीराम जी को बोला तो ये है दूसरा कांशीराम. ये एक माँ बाप के दूध पिए होंगे ना. आज भी बोलता पूरे हिस्ट्री, अखिल भारतीय साहित्य संघ, सांस्कृतिक संघ, महाराष्ट्र साहित्य, सगळ्यांना म्हणतो या कोकाटेप बनबरपासून सगळ्यांना. तुम्ही कोणत्या विचाराचं तुम्ही लोकांना सांगताय, कोणत्या संधीचा विचार. अरे आज मोबाईल आलेला आहे, सगळं दिसते. आणि दादांनो बघा काय हालत केली आहे आदिवासींची. आज 21व्या सदीमध्ये लहान पोरांचं मांस खात आहेत, बायकांवर अत्याचार करत आहेत, शेतीला मारत आहेत कुत्र्या बकऱ्याचा. या भारतातल्या सगळ्या आदिवासींना उतरा रस्त्यावर. राष्ट्रीय संयुक्त मोर्चा, कांशीराम आझाद समाजपणे महाराष्ट्रात बाळासाहेब आंबेडकरसोबत. मी सोन्याची चिडिया करतो भारताला 5 वर्षात. आणि हा मेला 64मध्ये. हा मोगलनं पंडित चावलात. सांगा रे भारतातल्या लोकांना कोण होत रे हे काँग्रेस, आयचं जनसंघ, गांधी फॅमिली. नंतर
बघा, गुलजारीलाल नंदा हा हंगामी झाला, 62ला चीनसोबत वार झाला, आणि त्यानंतर जय जवान जय किसान, लाल बहादूर शास्त्री गरीब प्राईम मिनिस्टर झाले, 65ला वार झालं पाकिस्तानसोबत, आणि दादांनो तो ताशकंद करारला गेला, तिथंच मेलेला, अजून रिपोर्ट नाही. बघा, एवढे गरीब बिचारे, त्यांच्या मुलांनी गाडी वापरली तर पेमेंट होतं त्यांचं, प्राईम मिनिस्टर होते, ते म्हटले भाई साहब मेरे लड़के ने इतना किलोमीटर तो पैसा कट कर लेना मेरे पेमेंट से. परत झाला गुलजारनंदा, अरे एवढा गरीब हंगामी झाला बिचाऱ्याचं, मालकाने सामान फेकून दिलं, बँक ऑफ बडोदाने मदत केली, आणि 66ला आमची आई, बहुजनांची आई, आयर्न लेडी, जगातली आयर्न इंदिरा गांधी झाली. जशी इंदिरा गांधी झाली, यांनी इंडिकेट बनवली. इंदिराजीने काँग्रेसचं अध्यक्ष कामराजला केलं साऊथचं, आणि जे अंडरटेकिंग गव्हर्नमेंटचे ऑफिस 14 प्रायव्हेट बँक नॅशनलाइज केले, जे डेव्हलपमेंटला सुरुवात केली. आणि दादांनो नॉर्थचे बहुजन लोक बघा, बहुजन लोक किती आपले जीवन दान करत आहेत. अरे शूद्र सगळे अतिशूद्र शूद्र, ऐका नाव, आमचं लढत एकच लढाई लढायची आता. अरे सोडा तुमचं स्वार्थ, मंत्री सोडा, सगळं सोडा, या जन आंदोलन करू सगळ्यांनी मिळून. याच महाराष्ट्रात या सर्वांना, अरे तुमचं सगळं संपलेलं आहे, विकून टाकलं आहे यांनी, पूर्ण तुम्हाला सत्यानाश करून ठेवलेला आहे, तुम्हाला उपाशी मारण्याचा प्लॅनिंग केला आहे, तुम्हाला गरिबीत ठेवण्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. बघा दादांनो, कर्पूरी ठाकूर, लल्लन सिंग यादव ओबीसी नावाच्या त्याला गोळीने मारलं, चरण सिंग, चंद्रशेखर, शरद यादव, मुलायम सिंग यादव, लालू प्रसाद यादव, रामविलास पासवान, कित्येक तरी टॅलेंटेड लोक होते शूद्र, आणि आणि इंदिराला साथ दिली त्यांनी. आणि आमचे बहुजन कांशीरामजी बिचारे अतिशूद्र होते, पंजाबचे, सायन्स शिकलेले होते. बिचाऱ्यांचा जन्म 15 मार्च 1934, आणि त्यांची नोकरी पुण्यामध्ये R&D मध्ये झालेली होती. त्यांनी ॲनिलेशन ऑफ कास्ट वाचली, आणि त्यांनी वाचलं होतं की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य लोकांच्या हातामध्ये संविधानाची अंमलबजावण्याची कदा अधिकार राहील, तुम्हाला न्याय नाही मिळणार. 64-65मध्ये त्यांचं भांडण झालं दादांनो, कशासाठी? आंबेडकर जयंतीसाठी त्यांना सस्पेंड केलं. तुम्हाला कुठं मिळालं स्वातंत्र्य? त्या बिचाऱ्यांनी सायकल काढली, नारा लावला, तिलक तलवार तराजू, मारो सालों को जूते 4, 85 भाग हमारा है. संध्याकाळी यायचे, कपडे धुवायचे, शपथ खाल्ली, मी मरून जाईल तरी घरी नाही जाणार, लग्न नाही करणार. बिचाराने पूर्ण भारतभर सायकलने प्रवास केला. अरे दिल्लीमध्ये गेले दादांनो, थंडी होती, पैसे नव्हते, मेलेल्या मृत्यूचे प्रेताचे कपडे घातले बिचाऱ्यांनी, बँक अकाउंट ओपन नाही केला. आणि त्यानंतर बघा, असे महान बहुजन नायकासोबत आमचे नागपूरचे महमद देशमुख, त्यांचासुद्धा जन्म 35-36चा आहे. 1969ला या लोकांनी आतंकवादी काँग्रेस राष्ट्रीय जनसंघचा MP MLA टेररिस्ट लोकांनी त्यांची मयत काढली. बघा, शूद्र शूद्र रे ओबीसीच्या लोकांनो, आणि त्यांना म्हटलं की तुम्ही लिखाण बंद करा, प्रकाशन बंद केलं, पळा. आणि दादांनो 10 लाख पुस्तकं विकली, आणि शेवटपर्यंत कांशीरामजीच्या मरतपर्यंत राहिले, आणि आत्ता मेले. आणि ऐका, पश्चिम महाराष्ट्रामध्ये PB सावंतसाहेब चीफ जस्टिस, कांशीरामजीने आशुतोष, जिवंत आहे आशुतोष, पत्रकार, मारली एक थप्पड. काय म्हटलं PB सावंतसाहेब? कांशीरामजी डरना नाही आहे. आणि KR नारायण बाबासाहेबांनंतर दुसरे इकॉनॉमिक्सने PhD घेणारे, दुसरे प्रेसिडेंट ऑफ इंडिया 2दा राहिलं, पहिला चीफ जस्टिस म्हणून सडुकासचं. आणि जेव्हा भेटायला जायचे बघा, बाहेर सोडून द्यायचं गेटपर्यंत, कांशीरामजी आप महान हो. सांगा दादा, एवढे महान आमचे कांशीरामजीला नाही, भाड खाऊ, हा आंबेडकर नामावर बसतात, गुंडे मोवाली बलात्कारी म्हणतो भाडव्यांना यांना, आणि हा भाड खाऊ लक्ष्मण यादव. अरे ओबीसी को पता तो भी था क्या, खाना घूस का, अखिलेश यादव का, अरे उसके बाप ने फुलन देवी की मैयत उठाई, वो भाड़ खाओ बोलता है. हाँ, मेरे को EVM पे विश्वास नहीं, 5-5 खासदार और गू का पानी पी के आता है, तू भी जा लक्ष्मण तो उसके साथ, खबरदार अगर कांशीराम जी को ये दूसरा है. सांगा दादांनो, इतके महान लोक.
आणि या नॉर्थच्या लोकांनी बाबासाहेबच्या पुतळ्यासाठी ऐका रे महाराष्ट्रातल्या लोकांनो, 4 हिरोज तुमचे, याच महाराष्ट्रात क्रांती होणार आहे तिसरी. नॉर्थच्या लोकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यात संसद समोर बसण्यासाठी अरे जेलमध्ये गेले, डिलिव्हरी झाली. महान इंदिरा गांधी, जगातली आयर्न लेडी म्हणतात तिला. ऐका महाराष्ट्रात लोकांनो, अरे डूब मरा तुम्ही, एवढे टॅलेंटेड राजा इथं झालेत. इंदिराजींनी बाबासाहेबांचा पुतळा संसद भवनच्या समोर, आरक्षण शाहू महाराजचा पुतळा, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि जगातला टॅलेंट छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला संसद भवनच्या समोर. आयाबाईंनी जेलमध्ये गेल्या आणि 24मध्ये यांची 400 सीटा निवडून आली. त्यांनी काढून फेकलं. हरामखोर हा तडीपार जगातला टेररिस्ट आंबेडकर. अरे हरामखोरो, करोडो लोकांनी शूद्र अतिशूद्र आणि संतांपासून कोणी आहुती दिली असं नाही मिळालं संविधान. ऐका SC ST OBCच्या लोकांनो, सगळ्यांना सांगतो, शिकलेल्या लोकांना, आमदार खासदार लोकांनो, तुमच्यासाठी तर तो हे केलेला आहे. आणि हे जे गुलाम मराठा आहेत ना, अरे हरामखोरांनो, पैसे घेऊन पैदा झाले का? आणि एवढं जोरदार यांनी प्लॅनिंग केलं ते पण सांगतो दादा. आणि अशी महान इंदिरा गांधी. आणि बघा, बाबासाहेबांची दीक्षाभूमी विकून टाकली नागपूरची, आमच्या पोरींनी वाचवली दादांनो. म्हणजे किती क्रूर स्वार्थी लोक झाले आहेत. आणि आज एक दलाल भडवा बाबासाहेबांसमोर देशद्रोही कॅटेगरेशनला सपोर्ट करतो, सांगा. आणि हा आमचा भाऊ भूषण गवई भाऊ आहे माझ्या घरी जेवायला आला 100 वेळा. मी वाढला त्याचं उष्ट टाट उचललेलं आहे. आणि हा म्हणतो बाबासाहेबांनी झालं. आणि बागेश्वराला बायको पुरांसोबत भेट घ्यायला तो आतंकवादी 10वी नापासला. आणि कॅटेगरेशन करतात. सांगा काय बोलायचं, किती गुलाम आहेत. अरे माझा भाऊ भूषण गवई साहेब, मी येतो तुझ्यासोबत, जाऊ दे जे झालं तर, आम्ही आहोत तुझ्या पाठीमागे, बोल, ही शेवटची संधी आहे. इतके क्रूर आहेत, यांनी आता पूर्ण प्लॅनिंग केलेलं आहे. आणि इंदिरा गांधी एवढी महान, 70मध्ये 4 कंट्री म्हणतात दादांनो तिला न्यूक्लिअर पॉवर सांग भाग. 74ला न्यूक्लिअर टेस्ट केली. बघा किती टॅलेंटेड लेडी आहे, बहुजनांची लेडी होती. तिने जे कार्य केलं तेच कार्य. 71ला तिने गरिबी हटावचा नारा लावलं. आणि दादांनो तुम्हाला सांगतो, हे जे होते पॉकेटमध्ये क्षत्रिय आणि निजाम राजा यांचं पॉकेटमध्ये बंद केलं. 71ला पाकिस्तानमध्ये गरीब SC ST OBC बहुजन लोकांवर अन्याय अत्याचार करतात, घुसली कराचीपर्यंत. 7वा बेडा आला अमेरिकेचा, रशियाने इराण होतं, घाबरणार नव्हते. 72ला दादांनो, अरे जेवायला नव्हतं मिळत, लाल ज्वारी खाली डुकराला चारतात ते अमेरिकेची. सांगा काय होतं इंदिरा गांधी तेव्हा. 73ला पेरियार मरण पावला दादांनो. या लोकांनी सेंटरला स्ट्राईक केलं. ललित दारामे मारून टाकलं त्यांनी. कोण आहेत? काँग्रेस, RSS, जनसंघ, BMS, कोणाची होय? हे बलात्कारी खुनी लोक SC STचे, कारण शिकले नाहीत, यांना पैसाही भेटत नाही, बाय काय भेटत आहेत सांगा ना. आणि 73ला एवढं मोठं स्ट्राईक केलं सेंटरला. आणि इंदिरा गांधीने 25 जून 1975ला इमर्जन्सी लावली तंग येऊन तिला त्रास देण्यासाठी. आणि जेव्हा इमर्जन्सी लावली, बाबू जगजीवनने सोडली काँग्रेस. हा जेठमलानी सिंधी बच्चा, ती राजधानीच्या घोषणा निवडून आली होती, त्याला इन्व्हॉल्ट केलं. आणि इंदिरा गांधीने हा आतंकवादी देशद्रोही अटल बिहारी वाजपेयी, मनोहर जोशी हा आतंकवादी देशद्रोही, हा आतंकवादी डिक्लेअर केला हा सिंधी अडवाणीला. आणि सगळ्यांना जेलमध्ये टाकलं. हा जहरेलिया, अरे हे समाजवादीचे जहरेली किडे आहेत. हा निरंजन टकले आणि राजू पराडेकर, आमचे पोरं आता शिकलेले उतरत आहेत, त्यांना बदनाम करणे हे एवढे जहरेली आहे समाजवादी, सगळ्यात जहरेली समाजवादी. आणि दादांनो, आतंकवादीचा हेड बाळासाहेब देवळस त्याला माफी मागतोय. हे होती इंदिरा गांधी. आणि 76ला ह्या नॉर्थच्या लोकांनी सोशल स्टडी शिकवलं. तिने जातीवाद धर्मनिरपेक्ष ॲड केलं. आणि आमचे बहुजन नायक कांशीरामजी, राम हेडो साहेब, आणि ज्यांना आम्हाला खोटे आदिवासी म्हणतात, पूर्ण भारतातल्या आदिवासी लोकांनी इंदिराजीला रिक्वेस्ट केली की एरिया रिस्ट्रिक्शन आम्ही सगळे केलं. तिने एरिया रिस्ट्रिक्शन हटलं. आणि 77ला इमर्जन्सी हटवली. बिचारी पडली. आणि कोणाला? जनता दल, ज्यांचं नाव सांगितलं, नॉर्थचे हिरोज.
यांनी जनता दल आणि जनता पार्टी म्हणजे आरएसएस जनसंघ 1-2 सीट यायचं. आणि हा देशाचा दुश्मन झाला मोरारजी देसाई बामन यांनी मंडल कमिशन स्थापन केलं. मंडल कमिशनला म्हटलं बस झालं दादांनो. यांनी इतका नंगा नाच केला SC-STसाठी. अरे SC-ST ओबीसी लोकांना जिवंत जाळलं. किती शिकलेले लोक होते. अरे विचार करा SC काय कुठं मिळाले तुम्हाला आजादी. शिकलेल्या लोकांना विचार करा. आणि दादांनो नंतर त्याचं सपोर्ट वापस घेतलं. मग झाले चरण सिंग आणि इंदिरा गांधी परत निवडून आली 80मध्ये मेजॉरिटीने. आणि ऐका, हा हरामखोर स्वतःला म्हणणारा शरद पवार बारामतीचा क्षत्रिय हा 65मध्ये आलेला आहे. यांनी हे केलं, चीफ मिनिस्टर झाला आणि जनसंघासोबत पुरोगामी लोकशाही आघाडी बनवली. आणि हा मुख्यमंत्री आणि जनसंघ आरएसएस 78 पासून गव्हर्नमेंट वसंतदादाजी पाटील बसा. बघा महाराष्ट्रात लोक कोण होत, हे कोण होत, या सगळ्या पार्ट्या कोण होत सांगा. आणि 80मध्ये जनता पार्टीचे जनसंघ झालं. दिवा गेला, फूल आला. 80मध्ये TV आलं. 81ला जनगणना झाली दादांनो. 1,10,00,000 13चे 25 आमदार झाले ज्यांच्या आईजवर ब्रह्मा झोपला होता. आणि हा वामन मेश्राम अखिल भारतीय आधी सांग. बघा किती क्रूर लोक आहेत ते. संघटन काढून चंदा चोर. अख्ख्या भारतातला आदिवासी दुश्मन. अबे माफी मागणं हरामखोर. आणि त्यानंतर 1,10,00,000 तर 4 खासदार 25 आमदार हे. आणि यांनी 6,000 करोडचा घपला केला. गायकवाड आगे प्रूव्ह केलं काही ॲक्शन नाही. हे सगळे एकच आहेत. आणि 90% लोक टॅक्स भरतो. सांगा असं शोषण आहे का कुठे मिळाले. आणि त्यानंतर बघा दादांनो इंदिरा गांधी 80पासून झाली. तर इंदिरा गांधी मंडल कमिशन लागू करणार होती. डोकं बघा. इंदिरा गांधीचं लेक्चर आहे जेव्हापासून जाती के नाम पे धर्म के नाम पे डायरेक्टली बोलायची. आणि ती घाबरणारी नव्हती. बघा तिचं 84चं लेक्चर आहे. इस देश के उन्नती के लिए मेरा खून का एक एक बूंद. तिला कसं माहीत होतं. तिला माहीत होतं माझी हत्या होणार आहे, पण घाबरली नाही. आम्हालाही माहीत आहे, मला माहीत आहे माझी हत्या होणार आहे, पण मी एकच सांगून ठेवतो. पोलीस कमिशनर मुंबई आणि महाराष्ट्रातला पोलीस कमिशनर आजसुद्धा इन्सिडेंट झाला सेवादलमध्ये. सगळे जहरेली किड्या त्या साने भवनमध्ये. एका ताईने माझा व्हिडिओ टाकलेला येईल तुमच्याकडे. हे सगळे जेवढे जहरेली आहेत ना, हा निरंजन टकले, राजू पडे, हे एवढे क्रूर आहेत, जहरेली पॉयजनस आहेत हे समाजवादीचे. जेवढे काही गांधीचे बोर्ड गांधीवादी नाही होते, हे बलात्कारी लोक आहेत, भाडवे लोक. मी चॅलेंज करतो. हा बघा विदर्भामध्ये हा विनोबा भावे आचार्य 2-2 20 वर्षापूर्वी झोपत होता आणि खांद्यावर हात ठेवत होता. आणि भूदान वेदना केलं आणि सगळ्या जमिनी बामणाला या वैश्यला वाटलेल्या आहेत. काळा 7-12. अरे हे जहरीली कोम आहे समाजवादीची. आणि इंदिरा गांधीला माहीत होतं तिचं लेक्चर आहे 84 देश की उन्नती केले मेरा खून का एक एक बूंद कामी आएगा. भ्याली नाही, जीवनदान करून टाकली. अरे महान आहेत आमच्या बायका. बघा आई जिजाऊ कोण होती, शूद्र कोण होती, अहिल्याबाई आदिवासी कोण होती, सावित्रीबाई फुले कोण होती, रमाई कोण होती, इंदिरा गांधी. ती मंडल कमिशन लागू करणार होती. आणि आमच्या शीख भावांना खलिस्तानी म्हणतात, पंजाबच्या देशाचे रक्त जातात. हरामखोर यहुदीचा अवलाद टेररिस्ट RK धवन यांनी आतंकवादी जनसंघ RSSचा हस्तक आणि BJP झालेले. आणि अरुण वैद्य पुण्यातला शनिवारपेठचा हा आर्मी चीफ होता. या 31 ऑक्टोबरला या लोकांनी जनसंघ RSS BJPच्या लोकांनी मिळून हा जो RK धवन आणि यांची हे बघा इंदिरा खलिस्तानी करतात. यांनी भिंद्रनवालेला गोल्ड टेम्पलमध्ये पाठवलं. आणि इंदिरा गांधीला काय सांगितलं, टेररिस्ट गेला म्हणून तिने ऑर्डर दिली आणि अरुण वैद्यनं गोळीबार केला. आणि 31 नोव्हेंबर का 84ला या सतवंतसिंग बेंतीला यांनी तिथं पाठवलं आणि रिपोर्ट दिलं. तिने ऑर्डर दिलं टेस्ट. आणि दादा 31 ऑक्टोबर 84ला सतवंतसिंग बेन्सीला या हरामखोर लोकांनी मिळून ड्युटी लावली आणि तिची हत्या केली.
सांगा, तिला माहीत होतं किती कूर, हाच तुमचा डेव्हलपमेंट. आणि सांगा कोणी माफी मागितलेली आहे. शीख हिंदू कत्ल करून नरसंहार केला, मारलं त्यांना जीवाने, त्यांच्या बहिणीला कापल्या, बलात्कार केलं, आणि कोणी माफी मागितलं रे पार्लमेंटमध्ये? कोण होत हुए आतंकवादी काँग्रेस. आणि त्यानंतर यांच्या 400 सीटा आल्या. बघा किती कूर. या मंडल कमिशनसाठी म्हणून यांनी राजीव गांधीला राम मंदिरचा दरवाजा उघडायला लावला, आणि राम आणि सीताची लक्ष्मीची मूर्ती ठेवून यांनी हिंदू मुस्लिम करून लाखो लोकांचा कत्ल केला. 84ला हा नरसिंगराव याला 7 पुरत आंध्रातला आर्य जगातला टेररिस्ट, हा रामटेकमध्ये इंजिनियर झाला आणि पैलवान झाला आतंकवादीमध्ये. हा उमरेड रामटेक निवडून आला. HRD मिनिस्टर यांनी सगळ्यांना जेलमध्ये गेलं तर त्यांना 20,000 रुपये दिले. आणि राजीव गांधीजीला ते झालं राम मंदिरचं. आणि त्यानंतर आतंकवादी अटल बिहारी वाजपेयी, हा मनोज सिंघवी आतंकवादी काँग्रेसचा जिता आहे. आणि प्रकाश खाने EVMचा प्रस्ताव आणला आणि राजीव गांधींनी पास केला, रिझर्वेशनचं बिल पाडलं. आणि 89मध्ये हा म्हणतो रिजिम जेव्हा संपली, ₹1 टॅक्स येतो, 10 पैसे खर्च करतात, 90 पैसे खातात. मी जर निवडून आलो 15 पैसे खर्च करेल आणि 90 पैसे 15 पैसे खाऊ देईल, 85 डेव्हलपमेंटला खर्च करेल. आणि बघा त्यानंतर कांशीरामजींनी UPमध्ये सगळ्या सीटा लढवल्या. आणि मग झाले चरणसिंग, जनता दलची गव्हर्नमेंट आली. VP सिंग, बघा VP सिंग झाले, त्यांनी मंडल कमिशन लागू केलं आणि दादांनो यांनी त्याचा सपोर्ट घेतलं. मग झाले चंद्रशेखर. आणि कूरता बघा आता, कांशीरामजींनी 89मध्ये पूर्ण सीटा लढवली, UPतला 74 सीटा पाडल्या, 3 सीटा. तर कांशीरामजीला राजीव गांधी काय म्हणतो, क्या कांशीरामजी, अरे हमारे साथ लढते तो 20-25 आते. काय म्हटलं कांशीरामजी, क्या रे आतंकवादी लोगों, हरामखोरो RSS जनसंघ, मेरी बॉम्ब से रजिस्टर से लेकर सब कुछ हड़प कर लिया. ये है बहुजन का नायक. हाँ, तुम्हारी सीट कितने गिरा है, किसको बेवकूफ़ बना रहे हो. बोले देखेंगे नेक्स्ट टाइम. आणि हा अर्जुन सिंग चीफ मिनिस्टर होता. आमची बहीण फुलनदेवी किती लोकांनी बलात्कार केलं, तिला शरणागती दिली. आणि दादांनो VP सिंग साहेब, अर्जुन सिंग साहेब, मुलायम सिंग साहेब कांशीमध्ये 2दा तिला खासदार केलं. आणि 2001मध्ये दिवसाळा दिवशी तिला मारून टाकलं गोळीने. आणि मुलायम सिंग साहेबांनी मयत उठली. आणि त्याचं पोरगं बघा हरामखोर पांडे नावाचे 2 आमदारांना अपोजिशन लीडर करतो आणि तो शेड्यूल कास्टच्या लोकांना शिव्या देतो. बघा किती कूर लोक झाले आहेत. अरे सोडा, या कांशीराम आझाद समाज पार्टी एक चळवळ करू, जन आंदोलन. किती लोकांना मारतात. मी पहिले महाराष्ट्रात गोळी खातो, या बाळासाहेब आंबेडकर सोबत सांगा कुठं मिळाले ते. आणि त्यानंतर हरामखोर हा यहुदीचा अवलाद कपिल सिब्बल, हा याच्या नमुद्री 5 भोकण्या चिदंबरम आणि प्रणब मुखर्जींनी PMLचा बिल आणलं. आणि या चिदंबरमने पास्कोचं बिल आणलं. आणि काय म्हणतो, आमदार खासदार साधू असतात त्यांना काढून टाकलं. आणि 91मध्ये नोव्हेंबर महिन्यात इलेक्शन सुरू होतं. यांनी राजीव गांधीजीला प्रचारासाठी नेलं आणि तमिळला DMKला बदनाम करत त्याला बॉम्ब्समध्ये उडवलं. कोणी मेलं का त्याच्यात. आणि ह्या गांधीमध्ये आता सोनिया गांधीला नॉलेज नाही, हे तर मुसलिमची औलाद आहे, लहानची मोठी इटलीमध्ये झालं, हे पोरं लहान. आणि नमुद्री 5 त्यांच्या घरात बसले आहे, किती कूर आहेत सांगा. आणि हे पूर्ण. आणि दादांनो हा नरसिंगराव या देशाचे दुश्मन काँग्रेस RSS जनसंघचा हा आर्य बामणांनी गेट करार केलं, जल जंगल जमीन अंडरटेकिंग गव्हर्नमेंटचं ऑफिस विकून टाकलं. दादांनो हर्षद मेहता कांड, व्यापम कांड, सत्यम कांड, अरे इतका पैसा आहे दादांनो. आणि त्यानंतर 6 डिसेंबर 92ला बाबरी मस्जिद पाडली, हिंदू मुस्लिम करून कत्ल करून टाकली. बॉम्बे कांड, काळा श्रीकृष्ण आहे. हे बघा केशवराव ठाकरेचे दुश्मन, पहिलं BJP सोबत, आता काँग्रेससोबत, शरद पवारसोबत. आणि हा राज ठाकरे महाराष्ट्र रमेश किनीला मारून पुण्याच्या नटराज टाकून 89मध्ये. दत्ता सावंतची हत्या झाली. आणि गरिबाच्या मिल कुठं गेल्या दादांनो. अरे ओळखा, हे कोण लोक आहेत, कूर लोक आहेत सगळे. हे लोक यांनी 5-5, 6-6 ठेकेदारी केल्या आहेत, लोकांना मूर्ख बनवत. कारण आम्ही शिकलो नाही आहे. विचार करा, जगाच्या पाठीवर कुठं ब्रह्म जन्माला आलेला आहे का, सत्याचार आहे का.
शिकलेल्या लोकांनो, SC ST OBC माइंड लोकांनो आणि संविधानवादी लोकांनो, अरे हे सगळे कूर आहेत. आणि त्यानंतर बघा यांनी अरे क्रिमिनल लावलं 92मध्ये, एकटा लढला लालू. OBCचे लोक डोळे उघडा. 93ला यांना मेजॉरिटी शिबू शोधून आदिवासीला जेलमध्ये टाकून ठेवलं. दादांनो, कॉलेजियम सुरू केलं नरसिंगरावनी. कोण हो रे काँग्रेस आरएसएस जनसंघ. 94ला या लोकांनी नागपूरला 114 गोंडगोवादला मारलं. अधिवेशन सुरू होतं कारण यांना शिवसेना BJPची गव्हर्नमेंट आणायची होती. 94ला आनंद मारसाठी नरसिंगरावने प्लेन म्हणून हत्यार आणणारे कोण होते? टेररिस्ट साथी यांनी. 96ला 13 दिवसाची गव्हर्नमेंट पाडली अटल बिहारीची अनलिगल एका मताने कांशीरामजीने. आज कांशीराम गुलाम समजना काय नारा लावते? हाती चलेगा ब्रह्मन क्षत्रिय पुंगी बजा बाबाजी मालो जा रे डूब मरो हराम खोरो स्वार्थी लोगो. झूठ आहे क्या ये? सगळे विकल्या गेलाय. तोंडात आवाज काढायला तयार नाहीत. त्यानंतर देवगौडा झाला दादांनो. सीताराम केसरीने सपोर्ट केला OBCचा. त्याची धोती सोडली आतंकवादी काँग्रेसने. कोण होय हे सत्यानाश करणारे? कोण देश चालवत आहे मी विचारतो आज. अरे ही आतंकवादी आहे गांधी फॅमिलीने. हे आतंकवादी तिला हे करतात. हा मूर्ख बनवता. एक नंबरचा बदमाश हा राहुल गांधी. झूठ मक्कार. एवढा खोटा बोलतो. राजस्थान में फ्रॉड, MP में फ्रॉड, हरियाणा में फ्रॉड, इसमें फ्रॉड. अरे आमचं नागरिकत्व सिद्ध करा म्हणते. व्होटिंगचा अधिकार गेलं. हे कुत्र्या बकऱ्यासारखं मात्र सांगतो बघा एक एक. त्यानंतर देवगौडानंतर इंद्रकुमार गुजराल. आणि 98मध्ये हा झाला हंगामी. आणि 99पासून EVMने व्होटिंग होत आहेत. फ्रॉड व्होटिंग. ह्या शरद पवार हा गुलाम मराठा हा महाराष्ट्रातला सगळ्यांचे SC ST OBC गरीब मराठ्यांचा दुश्मन. हे जे राजकारणी यांनी राष्ट्रवादी काढली. आणि दादांनो हा वामन मेश्राम चंदा चोर आदिवासी दुश्मन हा संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघासोबत काम करत आहे. पूर्ण भारताचा आदिवासी दुश्मन हा. सांगा खरे आदिवासी खोटे आदिवासी. आणि 99मध्ये अटल बिहारी निवडून आला दादांनो. यांनी 2002मध्ये देशासाठी रक्त वाहतात. आम्ही सगळ्यांचे सेंट्रल पेन्शन. किती कूड लोक आहेत. शरद पवार 2004मध्ये UPAची गव्हर्नमेंट आली. EVMनेच आली. काय म्हणतात? ये विदेशी आहे. तो संगमा आदिवासी तो मेला. आणि अरुण पर्लीकर अरुण जेटली हे क्रिकेट कंट्रोलरचे होते. सुषमा स्वराज यांना चाय पाजले. तिघही बिचारे कॅन्सरने मेलेत. आणि हा तडीपार. अरे आंबेडकर अगं संविधान लिहिलं ते शूद्र किती लोकांनी आहुती दिली. अरे माझ्या भावांनो, सुप्रीम कोर्टच्या जज लोकांनो, अरे काहीतरी शरम ठेवा ना. शरम कुठं झाला आहे अन्नता? अरे ओळखा रे SC ST OBC शिकलेल्या लोकांनो, जज लोकांनो, डॉक्टर इंजिनियर. काय करता रे पैसा करून तुम्ही? पुढच्या जनरेशनचं सगळं संपलेलं आहे. मास्क खात आहेत विकून. बदलापूरमध्ये बामन हा काही इन्क्वायरी नाही. त्याला कॉर्पोरेट मेंबर. अरे हे एप्रिल 16ला पुण्यामध्ये सावंत नावाचा वकील त्या आतंकवादी हिटलरसोबत फोटो आहे. त्या तडीपारसोबत फोटो आहे. त्यांनी 35 वर्षाच्या बाईला कापून पोत्यात टाकला. एका बाईला मारू शकते का? हाच तो BJPचा कार्यकर्ता. सांगा काय चाललं आहे? अरे डिसेंबर 24मध्ये बघा 3 टप्परवाला 800 करोडचा. MPचं गरीब इंजिनियर पोरगीला 1 करोडची गोडी 18पेक्षा खाली. अग्रवाल 3 टप्पर पोराने मारून टाकलं कुत्र्यासारखं दारू पिऊन. त्याच्या आईचं रक्त जातो. सांगा काय चाललं या महाराष्ट्रात आणि या पुण्यात? कुठं मिळाले आजादी? त्यानंतर बघा कोण झाला? सरदारजी. काय अरे GDP बढा रे बढा रे. आणि त्यानंतर 9मध्ये कोण आलं? परत तेच. आणि ऑक्टोबर 13ला हा आतंकवादी देशद्रोही सुब्रमण्यम स्वामी याची पोरगी मुसलमानच्या घरी साऊथचा. दुसरा आतंकवादी टेररिस्ट शरणार्थी अडवाणी. आम्ही 85 करोड शरणार्थी. हा नरसिंगरावचे 7 पोरं लक्ष्मण BJPमध्ये. आणि हा वामन मेश्राम गेला होता बॉम्बसेपचा चंदा चोर आदिवासीचा दुश्मन. हा गेले होते सुप्रीम कोर्टात. काय म्हटलं सुप्रीम कोर्टाने? इट इज नॉट फ्री अँड फेअर विथ व्होटिंग मशीन. म्हणजे याचा अर्थ 99मध्ये फ्रॉड, 2004मध्ये फ्रॉड, 9मध्ये आणि 14मध्ये. मी नाही म्हणत, सुप्रीम कोर्टच म्हणतो. आणि कोणी आणलं EVM मशीन? कोण रे? आतंकवादी काँग्रेस जनसंघ. आणि 14मध्ये हे आले. 14मध्ये पेगासस झालं इस्रायलचं. हा मुसद आम्हाला कंट्रोल करताय बघा. पोरांचा मास्क घेऊन अमेरिकेला विकलं.
कुठं आहे तर तुम्ही, अरे उतरा रस्त्यावर, असे मरणार असे म्हणणार. हे सगळे ना विकल्या गेले आहेत आमदार. हे काही नाही आहे कामाचे काँग्रेस आहे ज्यांचं. हे तुम्हाला मूर्खबा, हे नटराजन बिटराजन ना सगळे मूर्ख बनतात. अरे सुप्रीम कोर्ट म्हणतो की चीफ इलेक्शन कमिशनरला व्होटिंग कट करण्याचा अधिकार नाही. एकही हरामखोर माइंड डायवर्ट करत आहे ते नटराजन. चाललं कोणी कोर्टात जायला तयार नाही. कारण हे चीफ मिनिस्टर ही पश्चिम बंगाल ही पण ब्राह्मणच होय ना. हे माइंड डायवर्ट करण्यात आहे. अरे या रस्त्यावर उतरा आणि बघा यांची कुता. 14 इस्रायलचं पेगासस चाललं. लक्ष्मी शुक्ला, परमवीर सिंग कोण होय? हा विठ्ठलराव विखे पाटील BJP शिवसेना स्टेट मिनिस्टर सेंटरमध्ये, आणि हा त्याचा पोरग हा अपोजिशन काँग्रेसचा लीडर. रातो रात टोपी. 16 डिमॉनिटायझेशन केलं 7 दिन में. हे मोदी चोर पैसे घेऊन लाखो लोक मेले दादांनो. 18 4 जज बाहेर निघाले, संविधान गेलं म्हणून. त्याच्यात एक गोगई होता. 19च्या इलेक्शन 19 त्याने राम मंदिरचा दिला, त्याच्यावर महिलाचा विनयभंगचा आरोप. त्याला म्हटलं तूच कर. आणि त्याचा भाऊ गोगई हा आतंकवादी काँग्रेसच्या ह्याच्यात होता. हा आसामचा चीफ, पहिलं काँग्रेस आता BJP. आणि याने डिसिजन दिले 19 एकाही जजची साईन नाही. यांनी कायदा केलं की चपराशीपासून तर जजपर्यंत, चपराशीपासून तर कमिशन जो इन्व्हॉल्व होतो त्याच्यावर जो कोणी कारवाई त्या 7 वर्षाची सजा. बघा हा रमेश जयराम म्हणतो व्हिडिओग्राफी द्यायची. कोण आहे काँग्रेसवाला. आणि 19च्या इलेक्शनमध्ये सुप्रीम कोर्ट म्हटला की हर एक विधानसभामध्ये 5 मशीन 100 VVPAT कंटिन्युअसली टॅली करायचे. काळी पट्टी लावली 371 ठिकाणी फ्रॉड. आणि 19च्या इलेक्शनमध्ये हा ललित प्रभात हा तडीपारच्या दरम्यान DGI होम मिनिस्ट्रीमध्ये. आमचे मलिक साहेब म्हटले की धोका आहे. प्लेननी पाठवा 42 SC ST OBC मारण्याचा पूर्ण कुत्र्या बकऱ्यासारख्या बॉम्ब्समध्ये उडवलं त्या ललित प्रभातने, आणि त्या देवेंद्रला सोडून दिलं. आमच्या मलिक साहेबांना 100 कोटीचे घूस दिले, नाही घेतले दादांनो. अरे मेला, रिस्पेक्ट नाही दिलं. 2 रूमचं घर, 4 जोडी कपडे. सांगा किती क्रूर लोक आहेत. आणि 18 1 जानेवारी ऐका रे महाराष्ट्रातल्या बाबासाहेबच्या समाजाच्या लोकांनो, सगळ्यांना सांगतो, अजूनही टाईम गेलेला नाही. भीमा कोरेगावला कांड केलं कोण होता? हिटलरचा अवलाद हा फडणवीस हिटलर. शरद पवार विटनेसला आंब्यापासून पुरत आहे मनोहर कुलकर्णी आणि मिलिंद एकबोटेने मिळून आमच्या लाखो SC ST जवान पोरांचं आयुष्य बरोबर दंगल केली. आणि काय म्हणतात प्राईम मिनिस्टरचं ह्याच्यात आहे. आनंदराव टेल तुम्ही PhD बीट्स पिलाण्यानं काही टॅलेंटेड लोकांना मारले आणि जेलमध्ये. जुबेराज पण आहे, त्याला 4 वर्ष जेलमध्ये. अमेरिका म्हणतो फ्रॉड आहे. म्हणजे बघा हे हरामखोर आज अमेरिकाची पोरं खाऊन गुलामगिरी करून $140 एक बॅरल घेतात. आणि इराण रशिया 70. म्हणजे बघा तुमच्या गरीब लोकांना कसं उपाशी मारायचं, दंड द्यायचं. अरे एवढा सळत आहे पैसा स्विस बँकेत. 21च्या इलेक्शनला पडला रुशी. अरे 21 लोकांकडे 24 लोक. एवढा पैसा आहे, एवढा पैसा आहे दादा, सडून राहिला पैसा. आणि 19 371 ठिकाणी फ्रॉड झालेला आहे. त्याला रेग्युलाइज करण्यासाठी बघा हरामखोरांनी 20 कोरोना आणला. कोणी आणला? मुसलमानांनी. रातोरात बस ट्रेन बंद केला दादानो. लाखो लोकांचे जीव घेतलं, बिचारे पायी जात होते. मी 16 एप्रिलला नागपूर निघाला. अरे भीती वाटत होती दादानो. बघा किती क्रूर. त्यानंतर बघा 5,000चं इंजेक्शन या डॉक्टर लोकांनी 1-1 लाख घेतलं. तुम्हाला सांगतात अरे ताल्या थाला वाजवा. मरा रे डॉक्टर लोकांना, तुमची काय गरज आहे? तुमच्या मायबापापेक्षा दगड मोठा. हे घ्या जय हनुमान दारू की दुकान. आणि 19 दादांनो शेतीचं बिल आणलं, एज्युकेशनचं बिल, लेबर बिल. दादांनो 800 लोक मेले 13 महिन्यात. पाऊस उन्हामध्ये खिले गाडले. हा हरामखोर हे आतंकवादी काँग्रेस आला. कोणी बोललं का? अरे या रे सगळ्यांनी या, आता आखरी आहे. हे काही करू शकत नाही. जन आंदोलन करा, EVMला हटवा. आणि प्रत्येक गावामध्ये संविधानाने तुम्हाला अधिकार दिला आत्मरक्षणाचं, लक्षात ठेवा याच्यानंतर. आणि ह्या आमदार खासदार आतंकवादी देशद्रोही हत्यारे काँग्रेस RSS जेवढे काय आहे सगळ्यांच्या घरासमोर आंदोलन करा. बस झालं आता. आणि जगाला सांगतो मी, असं अत्याचार या पृथ्वीवर आहे का?
त्यानंतर बघा झालं 371 आणि ईडीने केस टाकलेली आहे. 19,000 काही मशीन गायब आहेत 20मध्ये. 23मध्ये बघा डिसेंबरला हा विदोडी क्या रे कठवे आणि आतंकवादी याचा NDAचा जनसंघ RSS BJPचा NDA आणि इंडिया RSS दोन्हीकडे RSS सगळे बघा नवे मित्तल पहिलं काँग्रेसमध्ये आता BJPमध्ये. हे महाराष्ट्रातलं बघा 78ला शरद पवार पुरोगामी लोकशाही काढून जनसंघ RSS सोबत. हा ठाकरे काळा श्रीकृष्ण आयोग गुंडे बलात्कारी हिंदू मुसं कत्ल करणारे. पहिलं शिवसेना BJP आता इकडे. अरे काय चाललंय हा? आहे का काही शरम आहे ना? आणि दादा एका BJPच्या आतंकवादी खासदार पोरापोरला डिसेंबर 23ला पाठवलं, धुवा उडवला. हा हरामखोर खडग्या 10 पेन्शन घेतो कॅटेगरेशन याचा पोरगा. सगळे साले हरामी लोक हे राजकारणी गोरगरिबाच्या टॅक्सच्या रूपाने चालतो आहे ना सांगा. आणि हे सगळे आतंकवादी कारपोरेट सगळे दृष्टीने सांगा किती अन्याय अत्याचार करत आहेत. आणि कायदा केला यांनी की जो कोणी फायनान्शियल बोलवतो त्याला 9 महिने जेल, त्याला जमानत नाही बघा. आणि हे मोदी चोर घेऊन पडले म्हणजे बघा कोण होय ते दोन्ही. करा चॅलेंज खोटं आहे का तर. आणि जानेवारी 24मध्ये बघा फॉर्म 70C मध्ये लिहिलेला आहे. हा कपिल सिब्बल सांगतो कोणत्या बूथमध्ये कोणते विधानसभेमध्ये कोणती मशीन. कारण बघा बक्सा असतो, व्होटिंग मशीन असते, VVPAT कारण त्याच्यावर आयडेंटिफिकेशन नंबर असतो, इंजिनियरचा आयटम आहे, पंच केलेलं असतो. ते फॉर्म 70C मध्ये लिहायचं आहे, ते सुद्धा नाही. आणि जानेवारी 24ला भूषण गवई साहेब सुप्रीम कोर्टचे वकील होते, त्यांनी त्याला बोलवलं इलेक्शन कमिशनरला, सांगितलं सगळ्यांना VVPATची पर्ची जाते. 18 एप्रिलला आतंकवादी देश जगातला टेररिस्ट खन्ना आणि दत्ता त्यांनी त्याला बोलवलं इलेक्शन कमिशनरला आणि विचारलं की सगळ्यांना VVPATची पर्ची जाते. काय म्हणतो 18 एप्रिल तू काय म्हणतो माहीत आहे? ATMची पर्ची निघते इंग देतो तसं त्यांनी इंग निघून म्हणून मी काउंटिंग करू शकत नाही. आणि 19 लाख काही मशीन तर बोलला नाही. काय म्हणतात हे 2 जज आतंकवादी, तुमचं कॅन्डिडेट फायनल झालं की तुम्ही लोडिंगसाठी उभं राहायचं तिथं आपल्यासमोर, मी गेलो रामपुरा, हेच करतात. त्यानंतर 24ला तो म्हटला का 25 एप्रिलला की सेकंड आवर थर्ड आवर पैसे भरून रिकाउंटिंग करू शकतात. दादा इलेक्शन झालं, हे कुत्र्या बकऱ्यासारखं मारतायत. मशीन आणली, नो सिलिंग घेऊन गेलेत. किती खोटिंग झालं ते सुद्धा सांगितलं. 7 दिवसात म्हणतो मेरी मर्जी. आता काय करतात 538 ठिकाणी फ्रॉड. आता बघा जेव्हापासून मनुस्मृती झालं कुठं तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं आहे मी विचारतो आज. आणि अत्याचार सांगतो, जेवढा अत्याचार या पृथ्वीवर होत नाही आहे तेवढे या महाराष्ट्र ते सांगतो. बघा पहिला ऐकून टाका काय करतात ते. आता 4 डायरेक्टर यांचे तेच बसले आहेत, सिम्बॉल लोडिंग तेच करणार. बाबासाहेबाला मैंने मूर्ख बनवलं, तुम्ही की झाड की पत्ती आहे. कोणत्याही पहिलं मी सांगतो एक्झाम्पल ऐका. एका मशीनमध्ये एक्झाम्पल 2000 मत, 1 लाखाला 50 मशीन, 4 लाखाला 200 मशीन, 6 विधानसभा, कधी 5-7 ॲव्हरेज 6, 1200, 500ला 12 पंचे 60, 6 लाख, 43ला 1 लाख, 7 लाख, 25% जास्त, 5 लाख, 9 लाख, 10 लाख मशीन, यांच्याकडे 25 लाख मशीन आहेत. आता मशीन बनवणारे हेच, सिम्बॉल लोडिंग करणारे हेच. तो रमेश जयराम काँग्रेसचा म्हणतो काही व्हिडिओग्राफीची गरज नाही. हां, इकडे कायदा केलेला आहे की कोणीही जरी ॲक्शन घेतली जजने 7 वर्षाची जेल. आता यांना काय दाखवायचं आहे? फक्त फिगर. तर कुठल्याही इलेक्ट्रॉनिक्स मशीनमध्ये जे पोरं कोडिंगचे क्लास घेतात त्यांना विचारा, कुठल्याही इलेक्ट्रॉनिक्स मशीनमध्ये तुम्ही पर्सेंटेजप्रमाणे प्रोग्रामिंग करू शकता. आता सत्ता यांच्या हातात आहे जेव्हापासून मनुस्मृती. आता यांना माहीत आहे आपले 300 कोण निवडून आणत, तर 40%ला BJPचे 300 खासदारला फुल लोड करून ठेवतील. आता भावाला 150 द्यायचे आहेत तर पंजाला 40%, कारण आपलंच तर आहे सगळं. सांगा कोण होय ते जनसंघ RSS BJP आणि अलायन्स. आता नितीश कुमारला 50-60 आणि त्याच्यानंतर अपोजिशनला हम आपको चून केला ते. बघा महाराष्ट्र विधानसभेमध्ये कितीतरी राज्यसभा सध्या क्रॉस होतील, कोई ॲक्शन नाही. आता बघा 8 लोकांना निवडून आणलं, महाविकास आघाडी कोण होय ते ओळखा. झालं म्हणजे हेच निवडून येणार, बरोबर आहे. आता बघा एक्झाम्पल डोळ्यात झालेलं, महाराष्ट्रामध्ये 76 लाख मतं एका तासात.
हा राष्ट्रवादीचा जोनले म्हणून वकील आहे. शरद पवार स्वतः स्टेटमेंट दिला त्या वकिलाच्या थ्रू की 35% मतं अगोदर टाकलेली होती. मरकटवाडीला 1000 मतं, म्हणजे जेवढे मतदान जास्त त्यांनी बिचाऱ्यांनी व्होटिंग करून म्हटलं मिलिटरी लावली. आणि याने शरद पवारने 40 ठिकाणी फॉर्म भरलेले होते. कोर्टात केस टाकायला प्राचार्यसाहेब सांगतात, सांगा मागे घेतलं. बिहारमध्ये 7,42,00,000, 7 लोक 45, 67 5,35, 2.25 लाख करोड. पश्चिम बंगालमध्ये मिलिटरी लावून 96 लाख मतं काढली. अरे सुप्रीम कोर्ट म्हणतो याला मतं का नाही, एक जण हा विषय टर्न करून तो नटराज, अरे हे आतंकवादी होत सगळे सगळे. आणि आता दादा हे किती बदमाश आहेत ते बघा. महाराष्ट्रातले अत्याचार जगात नाही तेवढं. 79 ते 91पर्यंत आंबेडकर युनिव्हर्सिटीला नाव द्या औरंगाबाद यांनी शेकडो लोकांना कुत्र्या बकऱ्यासारखं काटलं. 92ला बाबरी मस्जिद पाडून मंडल कमिशनमध्ये लाखो लोकांची बॉम्बे स्फोट. त्यानंतर बघा सत्यम कांड, सगळ्यात भ्रष्टाचार या महाराष्ट्रात. आणि 6 डिसेंबरला बाबरी मस्जिद पण पुरा नंगा नाच केलेला आहे. बघा बॉम्बे कांड कोण आहेत, हे कोण आहे श्रीकृष्ण आयकमध्ये. अरे हेमंत करकरने सगळं पकडलं. तर बघा नागपूरला 114 गोंडगोवांना मारलं. 96ला BJP शिवसेनाचे गव्हर्नमेंट आहे. जुलै 97ला घाटकोपरला अरे पुतळ्यासाठी 10 लोकांना निरपराध शेड्यूल कास्टच्या लोकांना गोळीनं उडवलं, मनोहर कदमला सोडून दिलं. 26 नोव्हेंबर 2008ला हेमंत करकरे साहेब नागपूरचे होते, ब्राह्मण होते, बिचारे सगळं पकडलं होतं. कर्नल पुरोहित साध्वीला आणि परिषद घेतली होती, त्या बिचाऱ्याला एन्काउंटर करून मारून टाकलं कामठेलाने. किती बदमाश आहेत. आणि हा सगळा रेकॉर्ड मुश्रीफ साहेब कोल्हापूरचे हू किल हेमंत करकरे अजूनही आहे. म्हणजे बघा किती यांना हरामखोर हा उज्ज्वल निकम ऑडिटर जनरल होता. 6मध्ये खळरांजी कांड, पोरीच्या आणि आईच्या गुप्तांगवर लागला हा आतंकवादी तेलकुंचा गुंडा हा नाना पडोळे, खासदार BJP बघा आणि आमदार अपोजिशन काँग्रेसचा. या सगळ्यांनी मिळून त्याचे बायको पोरगी अंधाभाऊ मिरच्या मला मारून टाकलं, गुप्तांग टाकलं. आदर्श गाव कोणाची गव्हर्नमेंट, काँग्रेस राष्ट्रवादी. आदर्श गावानं बक्षीस दिलं. त्यानंतर बघा हेमंत करकरेला कुत्र्यासारखं मारलं रे दादांनो. त्यांनी पुस्तक लिहिलं आहे, कारण यांना पकडलं होतं सगळ्यांना. ठाण्याच्या नाट्य परिषद घेतली. त्यानंतर 13मध्ये नरेंद्र दाभोलकरला मारलं दिवसाढवळ्या. पानसरेला करबूर केल्यानं आमची बहीण गौरी लंकेश बेंगलोरमध्ये गोळीनं मारतात बायकांना. 14मध्ये हा गोपीनाथ मुंडे हा बहुजनचा नेता पार्लमेंटमध्ये आवाज उठवलं होतं आणि हा मुख्यमंत्री होणार होता. दादांनो जॉर्ज लोयाला मारण्यासाठी ते केस गुजरात कांडसाठी त्याला छोटेसे ॲक्सिडेंट मारलं, ड्रायव्हरला मारलं. आणि हा तडीपार हा हरामखोर फडणवीसने VMने निवडून आला आणि जॉर्ज लोयाला नागपूरला नेऊन मारलं, त्याचीसुद्धा इन्क्वायरी नाही. कुत्र्या बकऱ्यासारखं मारतात, जजला मारलं, कमिशनर मारलं. सांगा रे जगातल्या लोकांनो कोण होते कोण लोक. त्यानंतर बघा महाराष्ट्रामध्ये बदलापूरला 3-4 वर्षापूर्वीला कापून खातात, पाठ विकतात आपटे शाळेमध्ये. त्या आपटेला स्वीकृत मेंबर तो बिचारा ड्रायव्हर शिंदेला मारून टाकले, काही इन्क्वायरी नाही. त्यानंतर फलटणला मुंडे नावाचे डॉक्टर राजे महाराजे सगळ्यांनी अन्याय त्याच्याकडे लिहिला, नो इन्क्वायरी. हे किती क्रूर आहे डॉक्टर, नो निषेध. कोथरूडमध्ये 3 पोरींना मारलं 3 दिवसपर्यंत पोलीस कमिशनरने, बाळासाहेबांनी आणलं. हे बघा मराठवाड्यामध्ये 1 लाख पोरी मारलं, कुत्र्या बकऱ्यासाठी डोळे काढलेत. सुप्रीम कोर्ट म्हणतं तर इन्क्वायरी. म्हणजे काय चाललं आहे काय हे महाराष्ट्रात. हां किती क्रूर. अरे यांनी एप्रिल 25मध्ये दंगा करायला महाराष्ट्रात बघा दादांनो. ललित प्रभातनी 26 लोकांना मारलं पहलगाममध्ये. आमच्या पोरी शूद्र अतिशूद्र त्यालासुद्धा आतंकवादी म्हणतात. हा तडीपार चंडामी ललित प्रभातनी यांना दंगा करायचा होता ना. शरद पवार म्हणतो बाळासाहेब जातीय दंगा करतात. बघा कोण लोक आहेत हे, कोण होत हे. त्यानंतर पहलगामचं पुलवामाचं सांगितलं. आणि त्यानंतर बघा जेव्हापासून 52 इलेक्शन झालं, आज 31 खासदार हे गुलाम मराठानं काळी टोपी.
6 बाबासाहेबांचे संविधान देशद्रोही, 4 ज्यांचा जो ब्रह्मा झोपला, 7 शंकरराव चव्हाणचं. बघा, शिक्षणाचे राजे, लाखो लाखो एकर जमीन, लाखो लाखो एम्प्लॉई, सगळे आमदार खासदार. शिक्षणाचे राजे, डीम युनिव्हर्सिटी राजे, त्यानंतर कॉर्पोरेटर बँकेचे राजे, कॉर्पोरेटरचे राजे, शुगर फॅक्टरीचे राजे, फॅक्टरीचे राजे. कोण होय राष्ट्रवादी, कोण होय काँग्रेस, कोण होय काळी टोपी, न कोण होय हिंदू मुस्लिम कत्ल करणारे. पहिलं शिवसेना BJP, आता काँग्रेस. हा शरद पवार 78 BJP सोबत बसलाय. अरे ऐका, महाराष्ट्र लोक सगळे एकच आहेत. जन आंदोलन करा. आणि त्यानंतर सेंटरची कूर्ता बघा. हे जे 26 लोकांना मारलं महाराष्ट्राचा, हे आतंकवादी काँग्रेस RSS आणि जनसंघ RSSचे हे आतंकवादी जगातले देशद्रोही संघटनांचे आमदार खासदार, हे लोक जगाला सांगायचं पाकिस्तान टेररिस्ट आहे म्हणून. का सॅटेलाईट तर दिसत नाही. त्यानंतर यांनी कॉमन सिव्हिल रूल, जजचा पोरगा जज, कमिशनरचा कमिशनर, आमदारचा आमदार, खासदारचा खासदार, कॉर्पोरेटरचं कॉर्पोरेटर. सांगा, अडाणी आम्हाला सगळं विकून टाकलं. याच्या बापाचा देश होय. हां, EWS 10% इलिगल रिझर्वेशन. हे गरीब आहेत, ब्राह्मण क्षत्रिय. अरे केली का OBC जनगणना? कधी दुरुस्त व्हाल रे? तुमचे खासदार किती काय आहेत? आणि SC STच्या लोकांना माइंड असं मरायचं, या बाळासाहेब आंबेडकरसोबत भीम आर्मी, राष्ट्रीय जनता मोल. अरे आपण 40% आव्हानं गरीब OBC लोकांनी या. हे सगळे दलाल भडवे आहेत, अलायन्सच्या जेवढ्या पार्ट्या आहेत, बायकॉट करत साल्या नाही ना. कूर आहेत. कधी गरिबी बघितलं? हरामाचा पैसा जनतेचा. त्यानंतर SC STची जनगणना नाही झाली. बघा, आम्हाला 50च्या अगोदर कॅटेगरायझेशन करतायत. बघा बघा किती कूर आहेत, आणि ते आमच्या लोकांच्या हाताने. त्यानंतर 30% यांच्या आवडत छातीवर आमच्या. अरे माणसाच नाही शिकली तर कोण? अशोक खरातच्या बाया, दावा नापास. हे चालली पोलीस कमिशनरची बायको, मला पोरग पाहिजे. कमिशनरची चालली, खासदाराची चालली, आमदार चालली. 10वी नापास, 10,000 करोड. आणि त्या आमदार, त्या अशोक खरातपेक्षा बायका तेज. दादांनो, एवढ्या स्वार्थी की पदासाठी हपापलेल्या. आणि सांगा EVM न व्होटिंग. आणि आता काय म्हणते सुप्रीम कोर्ट? तुमचं नागरिकत्व सिद्ध करा. बघा, तुमचं व्होटिंगचा घेण्याचा अधिकार. आणि हा आतंकवादी गिरगिट हरामखोर लोकांना मूर्ख बनवत आहेत. दादांनो, हे नटराज तुम्हाला माइंड डायवर्ट करतायत. तुमच्या प्रॉपर्ट्या लुटणार, फ्रॉड व्होटिंग, तुमचे SIR करून सगळे हे करतायत. यांना अधिकार आहे का? अरे यांचे DNA टेस्ट करू. अरे जागा महाराष्ट्रातल्या लोकांनो, बहुजन लोकांनो, 4 क्रांती 3 क्रांती इथंच झालेली आहे. तुमच्या पोराबाळ्यांचं भविष्य आम्ही कफन बांधलं आहे. मी बोलत राहील रोज. अरे उठा, SC STचा आणि मायनॉरिटीचा आणि OBCच्या गरीब लोकांना या बाळाचा मी देतो फुकट शिक्षण, एवढं माझ्याकडे आहे. आणि त्यानंतर ऐका, माझ्या भारतामध्ये, महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी ॲडव्होकेट बाळ 40 वर्षापासून लढत आहेत. त्यानंतर कांशीराम आझाद समाज पार्टी, मी आहे फाउंडर मेंबर. आणि राष्ट्रीय संयुक्त मोर्चा, प्राचासाहेब, भानुप्रसाद बल्लाळ, जेवढे काय आहेत, बहुजन पैगामचे RS गौतम साहेब, माझा भाऊ BJ कोळसे पाटील. दादा, तुमच्या भाषणानंतर मी गेलो, सगळे जयरेली कोम आहेत समाजवादीची. बघा, इतकी हलकट लोक आहेत तिथं. मला ढकललेलं आहे आज. सगळ्यात जयरेली. निरंजन टकले, तू एका बापाचा असतील ना. आणि त्या राजू पळे सांगतो, चल ये तुझ्या स्टेजवर येतो मी आणि तुला सांगतो. अरे एकही जन पॉलिटिकल पार्टी म्हणत नाही की या देशातला कुठल्याही जाती धर्माचा असो त्याला शिक्षण आणि रोजगार मिळालाच पाहिजे. ज्या बुद्धाने एवढी मोठी क्रांती केली, जग आपल्या देशातल्या लोकांना सायन्स आणि मॅथने एज्युकेशन देऊन, एम्प्लॉयमेंट क्रिएट करून देशाला स्वावलंबी. माझा देश सोन्याची चिडिया तेव्हाही होता, आजही आहे. $140 बॅलर घेतात आणि 70ला ते, म्हणजे किती पैसा जनतेचा. अरे ऋषी सुनेक पडल्यानंतर 21-24 एवढा पैसा, 1% लोकांकडे 90% प्रॉपर्टी. उठा, अरे खूप पैसा आहे, सोन्याची शिडी आहे. नदीचं पाणी आटेल पैसा नाही. जगातला सगळ्यात रिच आहे, कारण जगातलं 20% पॉप्युलेशन आपलं आहे. हे आपल्याला गुलाम ठेवण्यासाठी मोसाद काय, अमेरिका काय, हे सगळ्यांनी विकलेलं आहे. या जन आंदोलन करा. स्लोगन आहे का? मरेंगे मिटेंगे, संविधान को बचाएंगे. और पूरे भारत देश में 99 से EVM से फ्रॉड वोटिंग के मेन आहे EVM मशीन. जन आंदोलन करायला तर सगळे यांनी कायदे केले. तुम्हाला मारायचे काय, तुमच्या प्रॉपर्टी पर तुमचं फ्रॉड होतं. और सभी संविधानवादी लोगों ने 90% मूल निवासी SC ST OBC मायनॉरिटी आणि महाराष्ट्रातल्या गरीब मराठा लोकांनो
सर्वांनी मिळून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरजी, राष्ट्रीय संयुक्त मोर्चा प्राचासाहेब भानुप्रतापजी आणि कांशीराम आजाद समाज के शेर बच्चे लोग सभी के नेतृत्व में EVM आणि महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्यानं मारायला अपोजिशन नाही. सर्व संविधानवादी लोकांनी मिळून जन आंदोलन करून भारत देशाची कुठल्याही धर्माची, कुठल्याही जातीची मुलगी, आई, सून आणि मुलांच्या स्वाभिमानासाठी वेळ आला तर भीमा कोरेगावकडून बलिदान करू. आझादी की तिसरी लढाई. आणि अशा प्रकारे सर्वांनी मिळून आता जन आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही. आणि सर्वांनी मिळून युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनला आपण कंप्लेंट करायची आहे. आणि मी युनायटेड नेशन सांगतो, ह्या विचाराला खतम करा. तुम्हीसुद्धा तुमच्या लोकांचं प्रोग्रेस करू शकता, शांती राहू शकत नाही. त्यानंतर बाबासाहेबांनी म्हटलं होतं, मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा पापी आहे. 100 दिवस भेड बाकरं जगणं एक दिन सिंहासारखं जगा. व्यक्तिपूजन गुलाम बनतो. वो बाबासाहेब, वो कांशीरामजी, वो नेहरूजी, गांधीजी, ए जिजाऊ, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, अरे सगळे व्यक्तिपूजा. हिंदू धर्म, आता मराठा धर्म, हे तोंडातनं कोकाटे बनबारे. आवाज निघत नाही, कारण यांना सवय झाली आहे गुलामगिरी करायची. हे स्वतःला क्षत्रिय समजतात, कारण क्षत्रियनं वैश्याच्या घरी पूजा पाठचे नाही. आणि हे आमदार खातात सगळे हरामाचा पैसा, 90% टॅक्स भरतात. त्यानंतर व्यक्तिपूजा, हे बाबासाहेबच्या नावाने हजारो पार्टी आहे. धंदा एकच, पैसा कमवणे, पैसा कमवणे. हे बुद्धाचे प्रसारक प्रत्येक पौर्णिमेला दादांनो चिवर घालून येतात. आणि ग्रामपंचायत, नगर परिषद या लोकांकडनं चंदा आण, दूध आणि पोहे खा. इतके नीच वृत्तीचे लोक झालेले आहेत. फक्त स्वार्थ, स्वतःचा पैसा कमवणे. आणि त्यानंतर बघा दादांनो, कांशीरामजींनी म्हटलं होतं, मैं नालायक समाज को लायक बना रहा हूँ. ऐसा भी समय आ सकता है, लाठी गोली खाना पड़ सकता है. चमचा युग. आणि बाबासाहेबांनी म्हटलं, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य लोगों के हाथ में अगर संविधान की अंमलबजावणी कदा पुन्हा नाही मिळेगा. आणि अशा प्रकारे मी रोज बोलत येईल, मरील तरी चालेल, पण सगळ्यात महत्त्वाचं हे जहरीली आहे ते समाजवादीचे सगळे. हे सरड्यासारखे, कारण त्यांना माहीत आहे तुम्ही 85 करोड 5 किलोनी 13 करोड पोरांना कॉक्रोच म्हणतायत बघा. आणि हे भाड खाऊ हा निरंजन टकला. अरे मी पुण्यात राहतो ना राजा, एक कोणत्या स्टेजवर येतात तर भाड खाऊ. सगळ्यांच्या लोकांना एज्युकेशन म्हणतो काय कोणी? अरे माणसाचा जन्म स्त्रीच्या पोटातून झाला, कुठून तोंडातून झाला, 5000 वर्ष झाले. आणि मला सांगा, प्रत्येकाला शिक्षण रोजगार द्यायला कशाला घेतात रे भाडव्या लोक आमच्याकडनं टॅक्स? किती पैसा आहे रे? आतंकवादी बसत आहेत सगळेचे सगळे. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेसिडेंट, आमदार खासदार 5च्या 5ही पार्ट आहे. अरे काही शरम बिरम वाटते का? अरे तुम्ही 50 शिक्षण रोज तुम्हीच राज केले असते आहे का रे जगाच्या पाठी? म्हणून जगाला सांगतो, युनोला, ह्या विचाराला बुडासकट खतम करा, जसं इस्रायलला केलं. आणि अशा प्रकारे जनजागृती करू. सिंपल आहे. आतंकवादी, देशद्रोही, काँग्रेस, जनसंघ आणि अलायन्स जेवढे काही पार्ट्या आहेत, आमदार, खासदार आणि लोक त्यांना सपोर्ट करतात, त्यांना बायकॉट करा आणि घरोघरी जाऊन प्रचार करा. फक्त स्वाभिमानाची लढाई आहे. प्रत्येकाने विचार करायचं, तुमच्या पुढच्या पिढीचं पैसा घेऊन आलो नाही. पैसा ह्या लोकांनी स्वाभिमान शिकवलं. हजारो लोकांपर्यंत असं नाही मिळालं संविधान. आणि अशा प्रकारे जनजागृती करून समाजाला जागृत करूया. जन आंदोलन करूया. एक दिवस रस्त्यावर उतरून मी पहिली कोडी खातो महाराष्ट्रात. आणि अशा प्रकारे आपण प्रचार करूया. आणि त्यानंतर मी पुस्तक लिहिलं, आझादी की तिसरी लढाई. कोणाला पाहिजे असेल 8329042007. आणि सगळ्यात जहरेली हे समाजवादी आहेत, लक्षात ठेवा. जसा जयप्रकाशात महाराष्ट्रात सगळ्यात जहरेली आहेत. ते साने गुरुजी आहे ना, ते सभागृह, सगळे जहरेली बसतात. सगळे आंबेडकर समाजाचे, सगळे म्हणजे कोण म्हणतात त्याला, स्वार्थी, हरामाचा पैसा पाहिजे यांना. अरे मटन न चिकन न, सगळ्यात जास्त बाबासाहेब समाजात. बघा आमचा भाऊ जज, बघा कॅटेगरायझेशन केलं, त्याच्याकडे जातो, बागेश्वर बाबाकडे. बघा अशा प्रकारे जनजागृती करा. हे पुढच्या पिढीसाठी जगाला सांगतो, या विचाराला नाही नटका. जय शिवराय, जय भीम, जय संविधान. मरेंगे मिटेंगे, संविधान को बचाएंगे. आजच्या करता एवढंच.